जो खण पैठणी आपला हा प्रकार आहे किंवा K2चे जवळजवळ 80% जे प्रोडक्ट्स आहेत ते आपले स्वतःचे क्रिएटेड प्रोडक्ट्स आहेत. सो त्याच्यामुळे कस्टमायझेशन इज अवेलेबल. तर येलो ग्रीन दॅट विल बी लुक टू फेमिनाईन फॉर हिम. म्हणजे अगदीच साडीचा हे करून त्याला शिवल्यासारखं, जे माझ्या टेस्टला नाही जात. आणि ॲज अ कॉमन पर्सन जेव्हा आम्ही विचार करतो, अच्छा हे तर मंजिरी ओकने वेअर केलंय किंवा प्राजक्त माळीने, म्हणजे हे महाग असणार. असं नाही झालं पाहिजे की अच्छा त्यांनी घातले म्हणजे ही लाखभरची पैठणी हां. असेल बाबा. तसं नाही झाले. त्यांना मी लाखभरच्या पैठण्या सुद्धा स्टायलिंगमध्ये लिहिलेल्या आहेत. जसं तू म्हणाले की 7-8 हजार, तर मी तर म्हणेन 700 ला सुद्धा अगदी, खणाची साडी अगदी. आहे. पण मग ह्यातला फरक कसा होतो? ज्या प्रकारे मार्केटमध्ये भेसळ चालू आहे, कस्टमर्सची त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये गैरसमज होतोय, कारण का आमचेच फोटोज वापरले जात आहेत. आज आपली एक साडी बनायला 4 दिवस लागतात. एका मशीनवर एकच साडी आपली बनते आणि पॉवरलूम प्रोसेसमध्ये एका मशीनवर 40 साड्या बनतात. येल्लो साडी जी उर्मिलाची 2021 साली आपली गेली आणि ती आमची लॉन्चिंगच्या आधीच मार्केटमध्ये कॉपी झाली. इव्हन K2 फॅशन बघून ना अनेकांच्या मनात हा सुद्धा येतो की फक्त सेलिब्रिटींसोबतच फोटोज का? तर सुबोधदादाचा वाढदिवस 2 दिवस आधी त्याचा कॉल येतो मला की माझा 50वा वाढदिवस आहे, असं असं 25वा मी सेलिब्रेट करतोय आणि आउटफिट. पैसा मी किती कमवला ना मला नाही माहिती किंवा मी त्याच्या मागे गेलेच नाही रॅदर, पण मी अगदीच लाख मोलाची माणसं जोडली ह्याचा भयंकर आनंद आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या भागात आज आपल्या स्टुडिओमध्ये कसं व्यक्तिमत्व आलेलं आहे, की आपल्या घरात कुठलंही छोटं असो किंवा मोठं कार्य असो आणि आपण सगळ्याजणी साडी कुठल्या रंगाची नेसावी, कशी स्टाईल करावी, ह्यासाठी आपण ह्या पेजला फॉलो करतो किंवा या पेजवर जाऊन काय नवीन पद्धतीची साडी आली आहे हे आपण चेक करतो. आणि ते पेज म्हणजेच K2 फॅशन. सो आजच्या भागात आज आपल्यासोबत आहे K2 फॅशनची फाउंडर केतकी शहा. तर चला तिचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या या भागाला आणि गप्पांना सुरुवात करूया. हाय केतकी, सगळ्यात आधी तुझं आपल्या या नवभारत नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये या स्टुडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि मी सगळ्यांना विचारते तोच प्रश्न तुलाही पहिल्यांदा विचारेन, कशी आहेस आज? आज मस्त आणि अशा दिवसांसाठी तर मी तशी एनर्जेटिक असते. गप्पा गोष्टी आणि बरंच येस, काही येस, प्रकरण येस. असतं ना आणि त्यातनं असे विषय असतात साडी वगैरे, तर येस. तर आय एम ऑलवेज तुला एनर्जेटिक टू सांगू, मी टॉक. खूप एक्साइटेड आहे कारण मी सुद्धा तुझी फॅन क्लब आहे. हो. K2 फॅशन मी फॉलो करते कारण साडी हा विषय कोणाला नाही आवडत असं अगदी. असतं. आणि जे हे डिझाईन ज्याने केलेलं आहे तो फाउंडर आज माझ्या सोबत आहे, तर म्हणजे येस. अजून एक्साइटमेंट लेवल आहे. राईट. छान गप्पा मारूया येस. आणि सुंदर असा संवाद साधूया. नक्कीच. की मला पहिलं ना तुझं बालपण वगैरे ऐकायला आवडेल, म्हणजे बॉर्न अँड बॉटम कुठली, बालपण काय होतं आणि लहानपणी असं कधी वाटलं होतं का की आपण काहीतरी फॅशन डिझायनिंग वगैरे असं करू? लहानपणी ना आपल्या लहानपणी मला असं वाटतं की तेवढं फार काही कळायचंच नाही आपल्याला, बरोबर. की आपण काय करणार आणि पुढे काय असणार आहे. पण बालपण म्हणजे पक्की ठाणेकर, हो. बॉर्न अँड बॉटअप ठाणेकर. आणि जर माझं पूर्ण नाव तुम्ही पाहिलं असेल तर केतकी शहा मुक्कीरवार. तर आय बॉर्न इन गुजराती जैन फॅमिली. ओके. बट जन्मभूमी ही महाराष्ट्र असल्यामुळे वडिलांची एक इच्छा होती की आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी ही महाराष्ट्र असल्यामुळे तुमचं शिक्षण हे मराठी मीडियममधनं झालं असलं पाहिजे. त्यावेळेस थोडासा काळ आला होता की सगळेजण थोडे इंग्लिश मीडियममध्ये डायव्हर्ट होत होते. बरोबर. पण त्यांचं होतं की नाही, तुमच्या तोंडात शब्द हा मराठीचाच असला पाहिजे. तर त्या अट्टहासाने त्यांनी आम्हाला मराठी मीडियममध्ये घातलं आणि त्यामुळे पूर्णच मराठी कल्चर, मराठी संस्कृती ह्यालाच घेऊन आम्ही सगळं बघत आणि शिकत पुढे आलो. तो सगळा तसा काळ होता सो म्हणजे ठाण्याचा. बालपण छान ठाण्यामध्ये आणि अगदी, अगदी. गुजराती असून तू अजिबात वाटत नाहीये. तू येस. प्रॉपर महाराष्ट्रीयन अशी अगदीच आहेस. आणि आहोतच म्हणजे अगदी येस, गर्वानी. महाराष्ट्र. मी तुला म्हणू अगदीच. की K2 फॅशन म्हणजे हं. कुठलाही सणवार असला ना, की प्रत्येक मुलगी किंवा महिला पहिले काय स्टाईल करायची हे जाऊन चेक करत असते K2 करेक्ट. फॅशनच्या येस. इन्स्टावरती. पण ह्याची सुरुवात कशी झाली आणि आयडिया काय आणि हे कसं सुरू झालं? सुरुवात अशी होती, की जसं तू आत्ताच म्हटलंस, की हातात कला होती. पण तेव्हा त्या कलेला कसा वाव दिला पाहिजे किंवा कसं गेलं पाहिजे हे तितकंसं ज्ञान नव्हतं. हं. तर का आपल्या बालपणी फार सोप्पं गणित होतं, की 80च्या वर आहे म्हणजे सायन्स आणि एक हो, 60 हो. ते 75 आहे म्हणजे कॉमर्स आणि बरोबर. त्याच्या खाली म्हणजे आर्ट्स. तर त्या कॅटेगरीनी मी कॉमर्समध्ये बसले. ओके. त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे MBA केलं. कारण का जेव्हा मी घरात अ, मला आठवतं पहिलं फॅशन डिझायनिंगचं एक वाउचर आणलं होतं, की मला करायचंय पप्पा. त्यापेक्षा त्यांचं तेव्हा ते एकदम ही वॉज अ हं. टिपिकल गुजराती बिझनेसमॅन आणि ही सेड आपण लग्न करूयात?
ओह! सो त्यांचं इतकं सोपं होतं, की हे काही नाही बाळा, म्हणजे हे नाही होणार आहे. आता ती मेंटॅलिटी तेव्हा बदलणं तर माझ्या हातात नव्हतं. सो मग एम-बी-ए केलं. पण कुठेतरी कळत होतं मलाच की उद्या काय जाऊन मला ऑफिसमध्ये काम करायचंय किंवा काय टार्गेट्स असणार आहेत. त्याच्याहून जास्त मला असायचं, की मी उद्या काय घालून जाणार आहे आणि माझं काय रिपीट नाही झालं लास्ट फ्यू मंथ्समध्ये. सो ह्यातच आय वॉज ऑल द टाईम इंटू. सो डिझायनर आतली चालू होती. चालू होती, चालू होती. सो तेव्हा टचवूड मला जो एक मुख्याने जो सपोर्ट मिळाला, तो मला मिळाला आशिषचा, माझ्या नवऱ्याचा. आणि त्यावेळेस तो मला बोलला, की "तू बघ, आय थिंक यू शुड टेक अ ब्रेक." जेव्हा की तो एकदम प्रॉपर कॉर्पोरेटमध्ये असताना सुद्धा, इव्हन आय वॉज वर्किंग इन कॉर्पोरेट, विच वी से सेक्युअर्ड जॉब असतो, 9 बरोबर. to 5 असतो. येस. पण त्यावेळेस त्याने सांगितलं, की "तू थांब, ब्रेक घे आणि आत्ता तू वेळ देऊ शकतेस. व्हाय कांट यू डू युअर पॅशन ॲज प्रोफेशन?" व्हेरी सो नाईस. थिंक अबाउट इट. आणि मग त्यावेळेस मी जी सुरुवात केली, मला इतकंच कळत होतं, की मोठं काहीतरी करण्यापेक्षा ना, छोट्याने करूयात, म्हणजे नॉलेज घेत-घेत जाऊयात, तेव्हा जाऊन मोठं काहीतरी सांभाळता येईल. तर तेव्हा अगदीच छोट्याने सुरुवात केली होती मी. म्हणजे मला सांगायला कधीच या गोष्टीची लाज वाटत नाही, की मी जुन्या साड्या घेऊन त्याचे रिक्रिएशन्स आधी केलेले आहेत लोकांकडनं. बिकॉज आय वॉन्टेड टू नो, की किती लोकांचा ट्रस्ट मी गेन करतीये. बरोबर. उद्या कुठलीही क्लोथिंग ब्रँड ओपन करण्यासाठी ना लोकांनी आपलं का घ्यावं? काय त्यांची टेस्ट आहे? काय त्यांना आपल्याकडनं एक्स्पेक्टेशन्स आहेत? हे कळण्यासाठी आधी मी लोकांच्या जुन्या साड्या घेऊन, त्यांचे ब्लाउज पीसेस घेऊन, त्यातनं माझं क्रिएशन दाखवलेलं होतं आणि मग पुढे हे आलं. आणि आमचं जर गाव बघितलं, तर आम्ही उत्तर कर्नाटकातनं येतो. ओके. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरची जी सगळी गावं आहेत, हं. विजापूर, हं, हं. इलकल ह्या साईडनी. तर ओके. माझ्या आजीला मी नेहमी इलकल आणि चोळीखानाचा ब्लाउज ह्यात नेहमी पाहिलं होतं. आणि आजी आणि माझ्या वडिलांमध्ये अंतर, माझे वडील 11वं अपत्य असल्यामुळे आजी फार लवकर गेली ओह! आमच्या बालपणी. म्हणजे बरोबर. तिच्या वयाच्या ती तिच्या फार जगली. जगली. पण बरोबर. आम्हाला सहवास कमी लागला. तर तेव्हापासून ते तिचं खण इलकल हे माझ्याशी खूप कनेक्टेड कनेक्टेड होतं. होतं. येस. आणि त्यावेळेस मग असं आलं, की आपण ह्यालाच जर थोडंसं रिक्रिएट केलं, हं. तर कुठेतरी आपण आपल्या कल्चरशी आणि आपल्या पेहरावाशी कुठेतरी कनेक्टेड राहू. कनेक्ट राहू शकतो. पण मी स्वतःच जर ते तसंच्या तसं एक्सेप्ट करत नाहीये. आय वॉन्टेड टू वेअर, जेव्हा मलाच माझ्यावर ते नेसायचंय, त्याला वेगळं रूप द्यायचंय असं बरोबर. असायचं. तर म्हटलं मग त्याच कल्पनेला आपण क्लोथिंग ब्रँड म्हणून जर बाहेर आणलं, तर ते कसं असेल? ओके. आणि त्या इथून ही ह्याच्यात कल्पना आली आणि हा के2 येस, फॅशनचा प्रवास सुरू झाला. सुरू झाला. तुला थोडंसं इतिहासाकडे नेते. जसा हो. हा प्रवास सुरू झाला, तर पहिलं जी काही ऑर्डर होती, हं. तर ती आठवते का आणि तो दिवस आठवतो हो, का? अगदीच. कारण का प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. हा प्रवास सुरू झाला आणि सोबत परत एकदा आई होण्याचा प्रवास सुरू झाला ओह! होता. तेव्हा त्यातल्या अडचणी होत्या. त्या थोड्याशा सारून पुढे गेले आणि माझं पहिलं खण पैठणी कलेक्शन म्हणून सुरू केलं मी, तेव्हा लॉकडाऊन लागलं. आणि त्यावेळेस मला आठवतंय, की मला घरनं असं आलं, "अरे, हातात तुझ्या साड्या पकडतो, पटापट फोटो टाकून तू ते विकून टाक आणि आता ब्रेकच घे जरा. आता दोघं-दोघं कशी सांभाळशील." आणि त्या ह्याच्यात मला असं होतं, की नाही, आय हॅव टू वेट फॉर धिस. पेशन्स मला ठेवावे लागतील. हे जर मला चांगल्या पद्धतीने बाहेर काढायचं आहे तर. बरोबर. तर त्यावेळेस मी ते जस्ट फोटो काढले होते आणि अ, पाठवले होते एका क्लायंटला. आणि तिला खटकन, आपण म्हणतो ना ज्यांना पारख असते, बरोबर. तिने त्यातनं माझ्या पटकन 2 साड्या घेतल्या होत्या. माझ्याकडे असायलाच 10 होत्या. जी पहिली मी कलेक्शन काढलं होतं विदाऊट शूट. तिने 10तनं त्या 2, मला मला ह्या 2 हव्यात. आणि मला इतका आनंद झाला, की साध्या हातात पकडलेल्या साड्यांना सुद्धा प्रतिसाद प्रतिसाद मिळतोय. मिळतोय. येस. आणि तिने ती सिलेक्ट केली, की नाही, मला ह्या हव्यात, ह्याचं ना काहीतरी वेगळं म्हणणं आहे. आणि मी आनंदी तर फार होते, पण मला होतं, की माझे शूटच नाही झाले ह्याच्यामध्ये. बिकॉज माझं प्रसाद ओक आणि सुबोध भावे आमचं शूट लाईनअप झालं होतं आणि लॉकडाऊन लागलं होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं, की "ताई, ह्या साड्या ना माझ्याकडे एक-एकच आहेत आणि इज इट ओके जर मी ह्या शूट करून तुम्हाला दिल्या तर?" नक्कीच एखादी कस्टमर म्हणेल, की "नाही, मी ते शूट केलेल्या साड्या का घेऊ परत?" बरोबर. पण त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की "हो चालेल, तू ठेव. तू कर शूट, तुला हवं तसं कर आणि मग मला पाठवून दे." म्हणजे या बोलण्यातही विश्वास होता, की मी तीच साडी घेणार आहे. पण तुला हवंय ना ते कर. ते तुला हवंय ते कर, हा जो विश्वास मला कस्टमरकडनं, अननोन कस्टमरकडनं मिळाला ना, माझ्या मते तोच सगळ्यात मोठा श्रीगणेश होता.
खूप छान. खूप सुंदर असा श्री गणेशा झाला आणि जसं आता तू म्हणताना म्हणजे बोलताना बोललीस, की सुबोध भावे ह्यांच्यासोबत येस, सेलिब्रिटी आणि आजही के2 फॅशनच्या आपण पेजवर गेलो तर अनेक सेलिब्रिटी आहेत, की जे हे येस. के2 फॅशनचे स्टाईल्स आणि साड्याच वेअर करतात सगळं काही. तर ह्यांच्याशी कनेक्शन कसा झाला आणि ह्यांच्याकडे आपण पोहोचावं आणि त्यांच्याकडून हे ब्रँडिंग करावं, हा विचार कसा सुरू झाला? मी सगळ्यात आधी प्राजक्ता माळीचं हास्यजत्रा म्हणून मी सुरू केलं हं, होतं तिला हं, स्टाईल करायला. सो स्टाईल म्हटलं तरी तिला माझे कलेक्शन मी जे आधी बिफोर दिस क्लोथिंग ब्रँड हं. मी जे थोडे डिझायनर वेअर्स हां. करायचे ते स्टायलिस्ट थ्रू ह्या लोकांपर्यंत जायचे. तेव्हा ओके. त्यांनी मला पर्सनल कॉन्टॅक्ट केला, बोलवलं प्राजक्ता माळीनी आणि तिने मला हा एक म्हणजे माझ्या पदरातच हे टाकलं, की "तू माझं पूर्ण हास्यजत्रा करशील." माझ्यासाठी ते विश्व नवीन होतं, तो प्रकार नवीन होता, करता येईल का नाही हेही माहिती नव्हतं. पण एक गोष्ट होती, की तिचा विश्वास होता माझ्यावर, की "तू करशील आणि मी आहे सांभाळून घ्यायला, डोंट वरी." तर तिथे गेल्यानंतर तिथे या लोकांशी ओळखी व्हायला लागल्या आणि खण पैठणी हा कॉन्सेप्ट जेव्हा मी घेऊन आले मार्केटमध्ये, तेव्हा मी त्यांना दाखवलं, की ही कल्पना आहे माझ्या डोक्यात. मला पूर्ण पैठणी या कॉन्सेप्टला खणाच्या साड्यांवर मला उतरवून काढायचं आहे. तर ह्यात मला तुमची साथ मिळेल का? कारण का मी जर नॉर्मलनी गेले तर इट विल बी व्हेरी स्लो प्रोसेस राइट. आणि तुम्हाला जर माझं खरंच कलेक्शन आवडलंय आणि तुमच्यावर तुम्हाला शूट करायला आवडत असेल, तर मला नक्कीच आवडेल आणि मे बी त्यांना ते प्रॉडक्टच इतकं आवडलं, की त्यांनी सगळ्यांनी लगेचच मला टचवूड होकार होकार दिला. दिला. पण की दडपण नाही आलं का? म्हणजे समजा आता आपण सामान्य माणसं आणि हं. अचानक समोर सेलिब्रिटी आणि आपण त्यांच्याशी संवाद साधतो आणि आपण त्यांना आपला प्रॉडक्ट देतो. तर ते येस. टेन्शन, भीती किंवा दडपण जे एक असतं ते दडपण म्हणजे मी ना एक्साइटेड मोडमध्ये होते, मला असं वाटतं आणि मी खूप बिलीव्ह करते, की ना स्वप्न बघावीत आपण आणि ना मी अशी स्वप्नच बघायची. का बघायची? ती स्वप्न मला परवडतायत पण की नाही? म्हणजे तो सुबोध भावेचा पिक्चर बघायचा आणि म्हणायचं, की ह्या व्यक्तीवर मला शूट करायचं आहे. हास्यचित्रामध्ये प्राजक्ता माईसाठी बसली आणि प्रसाद ओकना बघून म्हणायचं, ह्यांच्यावर आणि मला ताईवर शूट करायचं आहे, मंजिरी ताईवर. सो तेव्हा या गोष्टी जेव्हा सातत्यात येत होत्या ना, तेव्हा मी पहिली एक्साइटेड होते आणि आजपर्यंत माझ्या सगळ्याच जर सेलिब्रिटींना तुम्ही विचारलं असेल, तर मी कधीच त्यांच्याबरोबर शूट करताना हे माझं प्रॉडक्ट आहे हं, आणि मला हे असं हवंय शूट करून, हं. हे कधीच बोलले नाहीये. आय ओके. ऑल्वेज वॉन्टेड देम टू एन्जॉय माय प्रॉडक्ट. बिकॉज देअर वॉज नेव्हर अ मानधन बिटवीन अस. आज जर मानधन आहे तर आपण त्यांच्यासमोर त्या गोष्टी ठेवू शकतो. असं हवंय, तसं हवंय. पण मला असायचं की त्यांनी ना माझं ते प्रॉडक्ट एन्जॉय करावं आणि त्यांना काय हवंय केटूकडनं. त्यांना कशा प्रकारचं स्टायलिंग हवंय. जसं स्टायलिंग मला हवंय. मंजिरी ताईचं आठवतं, मंजिरी ओक हं. आणि इव्हन भावे, की "बघ हां, आम्ही दोघी अभिनेत्री नाही आहोत, पण तू आम्हाला घेतीयेस." तर मला होतं, की "ताई मला नकोच आहे अभिनेत्री. मला तुमच्यातली सामान्य स्त्री केटूमध्ये कशी वाटतेय आणि तुम्ही एन्जॉय करायचंय ते शूट त्यावेळेस." बरोबर, बरोबर. सो तसंच आम्ही सगळं प्लॅन करायचो, की त्यांना काय आवडेल करायला, जर बरोबर. त्यांच्यावर शूट होतंय तर. हं, हं. सो हा एक फॅमिली बॉन्ड क्रिएट होत गेल्यामुळे मला वाटतं, की ती मी तशी कनेक्ट होत गेले त्यांच्याशी आणि कुठे-कुठे असायच्या मला त्यांच्याशी बोलताना, करताना त्यांच्यातले त्यांना काय जमतं किंवा त्यांना काय जमतच नाही. नाही. बरोबर. हे तू करत असशील, पण धिस इज नॉट अस. मग मी त्यांच्यापासून त्या गोष्टी लांबच ठेवल्या नेहमी. का ओके. मला त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधनं कधीच बाहेर काढायचं नव्हतं. अच्छा. पण केतकी जसं आता तू म्हणाली, की जेव्हा तू आपण स्क्रीनवर बघतो, की नाही मला हं, ह्यांच्यासाठी डिझाइन करायचंय. मग करेक्ट. जेव्हा तू त्यांना स्क्रीनवर बघत होती आणि मला ह्यांच्यासाठी शूट करायचा हा जेव्हा विचार येस. होता, त्या हिशोबाने तू डिझाइन सुद्धा काही वेगळ्या आयडियाज काढत होती का? म्हणजे प्राजक्ता माळी आहे किंवा येस. मंजिरी ओक आहे, तर ते कसं डिझायनिंग असणार? तर काही अभिनेत्री अशा आहेत ना, ज्यांना एक्सपेरिमेंट्स करायला आवडतात. दे ऑल्वेज आस्क मी, की "तू कर. तुला हं, जे एक्सपेरिमेंट माझ्यावर करावंसं वाटतंय ना, ते तू कर." हं. आणि काही अभिनेत्री अशा आहेत, की किंवा इव्हन ॲक्टर्स सुद्धा, की त्यांना त्यांच्या त्या स्क्वेअरमधनं बाहेर यायचं नाहीये. हं. सो दे आर मोर कम्फर्टेबल की ते जे आत्तापर्यंत करत आलेले आहेत किंवा एकदमच नवीन काहीतरी त्यांना ट्राय बरोबर. करायचं नाहीये. आणि ती ओळख मी केली. तो त्यांचा पॅलेट मी समजून घेतला आणि ज्यांना एक्सपेरिमेंट करायला आवडत होतं, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं स्टायलिंग, डिझायनिंग करून त्यांच्याशी कनेक्ट झाले आणि ज्यांची आपण म्हणतो ना, की त्यांना त्या चौकटीतनं जास्त बाहेर यायचं नाहीये, तर त्यात त्यांना अजून काय बेस्ट देता येईल. जसं ओके. आपण म्हणू उत्तम उदाहरण आहे, की आदेश बांदेकर. आदेश बांदेकर दादांशी माझं कनेक्ट होण्याचं द ओन्ली रिझन, की मे बी ना कधी-कधी आपल्याला ना कोणाशी संवाद साधण्यापेक्षा ना, आपल्याला बरोबर. बघूनच कळतात, की ह्या गोष्टी व्यक्तीच्या काय गरजा आहेत. सो आमचं ना तसं काहीसं झालं होतं, की त्यांना ना फार पॅटर्न्समध्ये त्यांना खेळायचं नसतं. बट
फॉर दॅट पर्सन कलर पॅलेट त्यांना मॅटर करतं, की मी कलर पॅलेट त्यांच्यासाठी काय सिलेक्ट करते, फॅब्रिक्स काय सिलेक्ट करते आहे. सो ती टेस्ट माझ्या मते आमची मॅच झाली होती आणि त्यामुळे मी आय एम नॉट मोर इन टू मेल स्टायलिंग, बट स्टील बांदेकरांच्या घरचा आज नक्कीच अविभाज्य भाग आहे. खूप त्याचा छान, आनंद आहे. खूप छान. केतकी, जेव्हा तू जसं म्हणाली, की अनेक सेलिब्रिटीज आहे ज्यांच्यासोबत केलंय. पण मी सेलिब्रिटी म्हणा किंवा नॉर्मल जे आपले क्लायंट कस्टमर असतात, अनेकदा असं होतं, की त्यांच्या डिमांड्स काही वेगळ्या असतात आणि एक फॅशन डिझायनर म्हणून आपल्या काही डोक्यामध्ये वेगळे प्लॅन असतात. येस. मग असं अनेकदा झालं असेल, की त्यांची डिमांड ही होती, मला हे असं-असं हवं आहे आणि तेव्हा तुझ्यातली फॅशन डिझायनर काहीतरी वेगळी गोष्ट सांगत होती. करेक्ट. मग अशा वेळेला तू काय निवडते? त्यांच्या डिमांडला हो म्हणणं, की तुझ्यातली फॅशन डिझायनर जे सांगते ते ऐकणं? हां, हे खूपदा होतं कारण का ॲज यू नो की आपल्या जो खण पैठणी आपला हा प्रकार आहे किंवा K2चे जवळ-जवळ 80% जे प्रॉडक्ट्स आहेत, ते आपले स्वतःचे क्रिएटेड प्रॉडक्ट्स आहेत. सो त्याच्यामुळे कस्टमायझेशन इज अवेलेबल. पण कधी-कधी ना कस्टमायझेशन आहे म्हणून त्यांच्या आयडियाज ना फारच भन्नाट असतात. पण त्या बनल्यावर कशा वाटतील ना हे मी क्रिएट करू शकते, की त्या कशा दिसणार आहेत. बरोबर. आणि मला कळते, की प्रत्येक गोष्टींसाठी त्यांचा पैसा जाणार आहे. तर काही जण उत्तम आयडियांनी येतात. म्हणजे त्यांच्या आयडिया इतक्या छान असतात, की त्याच्यामध्ये 1% ही आमची एडिटिंगची गरज लागत नाही. त्या तशाच्या तशा आम्ही त्यांना बनवून देतो. कारण का त्याच्यामध्ये आउटपुट चांगलाच येणार असतो. बरोबर. पण कधीतरी होतं, की मी स्टुडिओमध्ये आहे आणि कोणीतरी आहे आलेले आहेत कस्टमर आणि आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह जे आहेत ते अटेंड करतायत आणि हे असं, "हो, हो, बनवून मिळेल. हो, हो, बनवून मिळेल. हो, विठ्ठलही मिळेल. हो, हेही मिळेल. हो, महालक्ष्मी देऊ आम्ही तुम्हाला." आणि आत्ता तू जे बोललीस, की माझ्यातली जी एक हो, इनर हो. फॅशन डिझायनर आहे, शेवटी मला ते कंट्रोल नाही राहत आणि ह्यांनी सुंदर असं बिलही तयार केलं. का जेवढ्या गोष्टी ॲड होणार तेवढ्याचं बिलिंग होणार. येस. मी त्यांना म्हटलं, "ताई, मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही जेवढं सगळं करताय ना, ते झाल्यानंतर तितकंसं चांगलं दिसणार नाहीये किंवा तुम्ही जो कलर कॉम्बिनेशन सिलेक्ट करताय, तो तुमच्यावर चांगला दिसतोय." कारण का शेवटी फॅमिली कॉम्बोज खूप बनतात आपल्यामध्ये. बरोबर. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की ह्या दुकानांमध्ये येऊन पुरुष असे असतात, की "तू कर." हो, ठीक आहे. मला हे नेसायचंय, मला हे घालायचंय, ठीक आहे. पण एखादी बाई जेव्हा आमचं येलो ग्रीन कॉम्बिनेशन घेते आणि पुरुषावरही मग शेवटी कॉम्बो म्हणून तेच द्यावं लागतं. तर येलो ग्रीन दॅट विल बी लूक टू फेमिनाईन फॉर हिम. म्हणजे अगदीच साडीचा हे करून त्याला शिवल्यासारखं, जे माझ्या टेस्टला नाही जात. तुम्हाला ना काहीतरी समटाईम्स एक कलर मॅच केला, बरोबर. पॅलेट मॅच केलं तरी चालतं. तेव्हा मी त्यांना म्हणते, की "तुमच्याकडे ना व्हाईट कुर्ता पायजमा आहे?" "हो आहे." म्हटलं, "फक्त त्याच्यावर ग्रीन खणाचं जॅकेट घ्या बस." त्याच्यामुळे समटाईम्स माझी 50% अमाउंट कमी होते बिलातली. पण ते जेव्हा फायनल बनणार आहे ना, तेव्हा ते असं वाटतं अक्षरशः हिच्या साडीचं काढून ह्यांच्या अंगावर घातलं. सो ते मला तितकंसं मान्य नाहीये बिकॉज अगेन देर इज अ सेन्स की हाऊ टू मॅच, हाऊ टू कंबाईन आणि हाऊ टू आपण म्हणतो ना, की ते कपल कॉम्बो कसं वाटलं पाहिजे, फॅमिली कॉम्बो कसं कसं वाटलं वाटलं पाहिजे. पाहिजे? आज खूप जणांचं असतं, की जसं माझं आहे ना, तसंच तिचंही करा. हो, पण ती ट्विनिंग किती आपण म्हणतो. लहान आहे. येस, येस. तिला ते सांभाळता येणार आहे का आत्तापासून? मग तेव्हा मी म्हणते, की तुम्ही एक परकर आणि तिला छान सिंकलेटचा पोळका दिला ना, तरीसुद्धा ते छानच दिसणार आहे. थोडीशी मोठी झाली तर तुम्ही तिला ते साडी कॉम्बो बनवा. सो हे मी अक्षरशः न विचारता दिलेले सल्ले असतात. काहींना पटतात, काही त्याच्यामुळे जास्त कनेक्ट होतात. कारण का त्याचं हेही असेल, की त्यांना तो फील येतो, की तुमच्याकडे ना कमर्शियलायझेशन जास्त नाहीये. येस. की हां, बघा आमचं दिसतंय, की आमचं लिटरली बिलच अर्धं झालंय. बरोबर. किंवा कधी-कधी होतं, की त्यांना कळतच नाही, की त्यांना हेही आवडतं, तेही आवडतं. पण कन्फ्यूज मग होऊन बजेट जातात. क्रॉस बजेट होतं. क्रॉस होतं. मग त्यावेळेस मी त्यांना दुसऱ्या आयडियाज देते, की रॅदर दॅन गोइंग फुल पल्लू वर्क आणि हे, तुम्ही हे कट करा, रनिंग करा पूर्ण वर्क. त्याच्यामध्ये जवळ-जवळ 30% अमाउंट तुमची कव्हर अप कव्हर होते. होईल. खणाचा कुर्ता, खणाचं जॅकेट करण्यापेक्षा घरातला प्लेन कुर्ता पायजामा घाला, जस्ट जॅकेट त्यांना करा. सो अशातनं जे मी सजेशन्स देते ना, देन दे गेट व्हेरी हॅपी. आणि माझं एकच असतं, आज आलेत ना, परत यावेत. खूप छान. तर हे सर्व्हिस दिली आहे ना अशी त्यांना, तर ते नक्कीच आपल्याशी कनेक्ट होतात आय आणि थिंक हे की येतात. सिक्रेट आहे K2 फॅशनचं. कारण नक्कीच जसं तू असावं. म्हणाली, की तू आत्ता बोलताना सुद्धा मी ते, की बिलकडे तुझं लक्ष नाही, पण नाही. त्यांना काय छान सूट होईल आणि त्यांना करेक्ट, चांगलं सांगणं, उत्तम देणं, हे तुझं करेक्ट, लक्ष असतं. करेक्ट. त्यामध्ये हेच टॉप सिक्रेट आहे. येस, 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 बजेट हा विषय आला आणि बजेटवरून मी इतकी विचारेन, की K2 फॅशन आम्ही फॉलो करतो. येस. अनेकदा सेलिब्रिटीज दिसतात आणि ॲज अ कॉमन पर्सन जेव्हा आम्ही विचार करतो, अच्छा हे तर मंजिरी ओकने वेअर केलंय
किंवा प्राजक्त माळीने म्हणजे हे महाग असणार, ही अगदी. साडी काही आपल्याला परवडणार नाही. करेक्ट. ह्याच्यावरती काय सांगशील? नाही, मुळात कसं आहे ना, त्यांच्यावर जेव्हा केटूचं जातं ना कलेक्शन, तेव्हा आम्ही हा विचार नाही करत, की त्यांना काय द्यायचंय किंवा त्यांची रिक्वायरमेंट जेव्हा केटूचं असेल ना, तेव्हाच ते कोलॅब करतो. ओके. कारण का, मला शेवटी हा विचार करायचा आहे, की केटूच्या पेजवर ते जाणार आहे आणि ते बाय करणारा जो वर्ग आहे, जो सामान्य वर्ग आहे किंवा कुठल्याही प्रकारचा वर्ग, तर तो त्यांना तेवढा इझिली घेता यावा. ओके. असं नाही झालं पाहिजे, की अच्छा त्यांनी घातले म्हणजे ही लाखभरची पैठणी हां, असेल हां. बाबा. तसं नाही झालंय. त्यांना मी लाखभरच्या पैठण्या सुद्धा स्टायलिंगमध्ये लिहिलेल्या आहेत. जेव्हा मी त्यांच्यासाठी त्यांची रिक्वायरमेंट तशी आहे. त्यांना जेव्हा खूप जास्त डिझायनर लुक्स हवेत, तेव्हा मी त्यांना दुसऱ्या ब्रँड्सबरोबर कोलॅब करून दिलेले आहेत आणि स्टायलिंग पेजेसवर आपल्या ते सगळे डिझाईन्स आहेत. पण जेव्हा पण ते केटूची कुठली गोष्ट परिधान करतात, तर ती आपण तूर्त तरी तेवढ्याच चौकटीत बनवतोय, की जे आपली जी फॅमिली आहे, केटू फॅमिली आहे, बरोबर. त्यांनी ते पटकन इझी टू बाय करावं. समटाईम्स काहींना होतं, काहींना होत नाही. खूप लोकांना आपल्या साड्या आवडतात. बट ॲज आपल्या साड्या मार्केटमध्ये पॉवरलूम पद्धतीने सुद्धा अवेलेबल असतात. तर त्याची कॉस्टमध्ये खूप फरक आहे. 1,500-2,000 मध्ये. आपल्या स्टार्टिंगच 7,500-8,000 मध्ये जातात. तर त्यावेळेस त्यांना थोडंसं हे होतं. पण जेव्हा तो फरक कळतो, सो ऑन दॅट टाईम दे वेट फॉर देअर स्पेशल ओकेशन. आणि मग त्यावेळेस की नाही, आता मला तुमच्याकडनं ही साडी घ्यायची आहे. पण स्टिल अजूनही हा एक मला गर्वाने सांगू इच्छिते मी, की आपण ना ती लाईन उगाचच ब्रँडच्या नावावर क्रॉस नाही केली आहे, की आपलं मेकिंग एवढं आहे आणि आपलं सेलिंग प्राइस एवढी जास्त आहे. अजूनही आपण तो उच्चांक ब्रँडला नाव देऊन ते प्रॉफिट मार्जिन वाढवलं नाहीये. कारण मला अजून सगळ्या घरात पोहोचायचं आहे. खूप छान. नक्कीच पोहोचशील. की तू फरक म्हणाली होतीस, की तो हां, कळायला पाहिजे. अनेकदा आम्हाला सुद्धा फरक कळत नाही. खणातला बरोबर. सुद्धा. अगदी, पैठणी तर मी वेगळा विषय ठेवते, पण खणामध्ये सुद्धा आता अनेक ठिकाणी आपल्याला खणांच्या साड्या मिळतात. अगदी, काही कमी रेंजमध्ये सुद्धा आहे आणि जसं तू म्हणाले, की 7,000-8,000 तर मी तर म्हणेन 700 ला सुद्धा अगदी, खणाची साडी अगदी. आहे. पण मग ह्यातला फरक कसा ओळखायचा? आता तो तसा ओळखणं थोडंसं अवघड आहे, कारण का ऑनलाईन ओळखणं अवघड आहे. बरोबर. कारण का शेवटी फोटोमधनं तेवढा फरक कळतच नाही. आम्हालाही कळणार नाही. हं. तर सामान्य वर्गाला तर शक्यच नाहीये तो. पण तो फील म्हणजे अ, आज आपल्याला 2 ते 3 प्रकारचे खण मार्केटमध्ये अवेलेबल हं. आहेत. एक आहे जे टोटलच पॉलिएस्टर बेस आहे आणि ज्याची मेकिंग प्रोसेस सुद्धा अतिशय खालच्या प्रतीची आहे. मी त्याला वाईट नाही म्हणणार. शेवटी आज जी बाई ₹400 ची साडी घेऊ इच्छिते, ॲटलीस्ट तिला तरी ते ऑप्शन ऑप्शन. अवेलेबल आहे. पण जी 4,000 ची घेऊ शकते, तिच्याकडे जेव्हा चुकून 400 ची जाते ना, 4,000 च्या नावावर, तो प्रॉब्लेम होतोय. सो त्याच्यामुळे थोडंसं ते पोच त्यांना कळलं पाहिजे. जर फोटोमधून ते जितकं चांगलं नॉलेज घेऊ शकत असतील, तर कारण का ज्या प्रकारे मार्केटमध्ये भेसळ चालू आहे, तर त्याच्यावरनं मी सांगू शकते, की म्हणजे कस्टमर्सची त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये गैरसमज होतोय. कारण का आमचेच फोटोज वापरले जातायत आणि पॉवरलूम गोष्टी विकल्या जातात. पण हे ओळखावं कसं? ह्याच्यासाठी काही आम्हाला टिप्स किंवा व्ह्यूअर्सला काय सांगशील? त्यासाठी थोडासा जास्त ऑनलाईनचा अभ्यास करून ना, थोडे कमेंट सेक्शन्स बघितले पाहिजेत, टॅगिंग बघितलं पाहिजे. मी जे शिकले आहे, लोगो बघितले पाहिजेत आणि त्यातनं आपण मे बी ना थोडंसं ओरिजिनल पर्यंत आपण जाऊ शकतो. बायकांचं झालंय काय, जसं आता प्राजक्ता माळीवर मी ही साडी दिली आहे. हं. तुम्हाला फोटो प्राजक्ता माळीच्या पेजवरनं मिळालाय ना, मग तिथे टॅगिंग आहे की. पण मग त्या काय करणार, तो फोटो उचलणार आणि एक्सेट्रा साडी ग्रुप्सवर तो टाकून देणार, की ही साडी कोणाकडे अवेलेबल आहे का? मग तुमच्याकडे सगळे फेक प्रॉडक्ट्स येतायत. आणि मग त्यांनी त्यांच्या लावलेला एक तर्क आहे, की अच्छा तू प्राजक्ता माळीवर टाकली आहेस म्हणून 7,500 आहे काय? पण ही साडी तर बाहेर 1,200 मध्ये आहे. पण ती 1,200 ची साडी पॉवरलूमची आहे. उलटं ते प्राजक्ता माळीचा फोटो यूज करून तुम्हाला 1,200 ची साडी देतायत. ज्याची मेकिंग प्रोसेस इज पॉवरलूम, द साडी इज पॉवरलूम. आज आपली मेकिंग प्रोसेस इज हँडक्राफ्टेड. आज आपली एक साडी बनायला 4 दिवस लागतात. एका मशीनवर एकच साडी आपली बनते आणि पॉवरलूम प्रोसेसमध्ये एका मशीनवर 40 साड्या बनतात. ओके. तर दॅट्स द ह्यूज थिंग. मेकिंग प्रोसेसमध्ये डिफरन्स, बनण्याच्या कालावधीत डिफरन्स. सो त्यानुसार त्याची प्राइस 1000 काय 1500 बरोबर. काय 900 ला सुद्धा त्या मिळतात. पण आपली 7,500 चे 7,490 ही होत नाही.
सो मग तिथे बरोबर. तो वर्ग थोडा फसला जातोय. पण आज आता सोशल मीडिया अवेअरनेसमुळे आपणही खूप पोहोचतोय. जितकं होईल हो. तितकं आपण आपल्या पेजवरनं सांगतोय. लोकांमधला थोडाफार अवेअरनेस वाढलेला आहे. व्हिडिओ कॉलवर आम्ही खूपदा आम्हाला त्यांच्या रायटिंगवरनं हं, हं, हं. कळतं. मग आम्ही त्यांना म्हणतो, की "मॅडम ऑनलाईन येता का? आम्ही तुम्हाला दाखवतो." तर का शेवटी तो विश्वास जिंकणं महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस आपण सेलर नसतो. कधीतरी आपण बायरही असतो. बरोबर. मीही बायर असते. पण तर केतकी सॉरी टू हो. इंटरप्ट पण जसं तू आता फरक ऑनलाईन वाला हा हां. सांगितला. पण जर का मी एखाद्या दुकानात गेली, तर ही साडी पॉवरलूम जी आहे किंवा ही मेकिंग रिअल आहे, हे करेक्ट. कसं ओळखावं? शक्यतो जी पॉलिस्टर साड्या असतात ना, त्याचे धागे खूप खेचले जातात. अच्छा. तुम्ही अगदी त्याच्यावरनं हातातला कुठलाही दागिना जरी फिरवला ना, त्याचे सगळे धागे खेचले जातात आणि फील तुम्हाला लगेच कळतो आणि प्राईजवरनं तर अगदीच लगेच कळला पाहिजे. तर काही एवढ्या स्वस्त खणाच्या उत्तम प्रतीच्या साड्या मिळणारच नाहीत मार्केटमध्ये. विकूच शकणार नाहीत. का त्याची बेकिंग प्रोसेसच नाहीये तेवढी. आज आता मी जी परिधान केली आहे, ही हां. प्युअर कॉटन आहे. ह्याच्यामध्ये एकही धागा पॉलिस्टरचा यूज नाही केलेला आहे. त्याच्यामुळे ना ह्याला अशी खूप शाईन शाईन नाहीये. आहे. नाही, जर नाहीये. ह्याच्यामध्ये पॉलिएस्टर मिक्स असतं, तर हं. त्याला पॉलिएस्टर थ्रेड्सना शाईन असते खूप. ओके. पण ह्याच्यावरनं म्हणून तुम्ही कितीही दागिने जरी तुम्ही फिरवले, तर ह्याचे धागे खेचले जात अच्छा, म्हणजे दागिन्यांवरून पण आपल्याला कळू शकतं. आम्हाला काय येस. वाटतं, की शाईन आहे म्हणजे ही छान उत्तम करेक्ट, प्रतीची आहे आणि करेक्ट, आपण ही करेक्ट. घेऊया. येस. तर खण ही जी विविंग प्रोसेस आहे ना, त्याचा गुणधर्मच आपण म्हणू शकतो, की तो थोडा धागा खेचला जातो. पण ज्या पॉलिएस्टर बेस्ड आहेत ना एकदम हं, किंवा हं. अगदीच हलक्या दर्जाच्या आहेत ना, त्या लगेचच आपल्याला त्याचा फरक कळतोच मी म्हणेन. कारण का जसं आपण म्हणू की हापूस आंबा आणि तोतापुरी शेवटी फरक हे आहे आहेच. ना, येस, तर येस. तेवढा नक्कीच आपल्याला म्हणजे समोरासमोर तर नक्कीच कळतो कळतो. आपल्याला. येस. किती बजेटचा विषय आपला हा हां. झाला. इव्हन के टू फॅशन बघून ना अनेकांच्या मनात हा सुद्धा येतो, की फक्त सेलिब्रिटींसोबतच फोटोज का? काही नॉर्मल आम्ही जर का कस्टमर असू किंवा काही नॉर्मल मॉडेल्स ह्यांच्यासोबत सुद्धा फोटोशूट आणि हे पोस्टिंग होतं का? हो, हो. नक्कीच होतं. कारण का जो आपला कस्टमर आहे, माझं इतकंच असतं, आम्हाला खूप डीएम्स येत असतात कधी-कधी. आम्हाला तुमच्यासोबत शूट करायचंय, आम्हाला तुमच्यासोबत शूट करायचंय. पण आम्हाला तुमच्या खूप साड्या आवडतात, आम्हाला तुमच्याबरोबर करायला आवडेल. मला असं असतं, की मी ती लिबर्टी त्यांना का देऊ? व्हेन दे आर नॉट अ पार्ट ऑफ K2 फॅमिली. म्हणजे जस्ट फॉलो करून होत नाही. आज जर तुम्ही आमच्या साडीमध्ये इन्व्हेस्ट केले, तो फक्त पैसा मला येत नाही, माझ्या कारागिरांना सुद्धा जातो. राइट? सो त्या ज्या आहेत आमच्या निवडक आमच्या मैत्रिणी आहेत किंवा K2 फॅमिलीचा भाग आहे. त्यांच्यासोबत आम्ही ते शूट केलेले आहेत. तर कुठेतरी त्यांनी मृण्मयीची साडी बघून स्वतःसाठी घेतलेली असते हा विचार करून, की मला मृण्मयीसारखं दिसायचंय. बरोबर. मला प्राजक्तासारखं दिसायचंय. मला रसिका सुनीलसारखं दिसायचंय. तर मग त्यावेळेस सुद्धा आम्ही अशांचे सुद्धा अशा मैत्रिणींचे फोटोशूट अरेंज करून त्यांना तसे फोटोशूट्स करून दिलेले आहेत. किती येस. कारागीर असं तू म्हणालीस. हं. आधी के टू फॅशन एक नॉर्मल सुरुवात होती आणि अगदी. आता खूप मोठं झालंय. तर येस. आता काय वाटतं, की आव्हानं काय आहेत? अगदीच कारागीर तर हा प्रचंड महत्त्वाचा विषय आहे. कारण का त्यांच्यामुळेच आहे असं मी म्हणते. माझ्या डिझाईन्स माझ्या कल्पनेत असतात. पण सातत्यात उतरवणारे ते आहेत. आणि त्यांचा हात आहे, त्यांच्या हातातली कला आहे. आज मी जे तुला सांगितलं ना, की उद्या जरी तू येऊन मला 40 साड्यांची ऑर्डर दिलीस, तर ती मी महिन्याभरात पूर्ण करूच शकत नाही. कारण का करायला बसवायला आपण 10 कारागीर बसवू. पण प्रत्येक साडी एकसारखी निघाली पाहिजे. हा जो चंद्र आहे, तो चंद्रासारखा असेल तर त्याचं तितकं सुंदर आहे, तो तितकं महत्त्व येते त्या बरोबर. साडीला. ते असाचा असा करतात. काही जणांना आता आम्ही ट्राय एंड एरर करतो. हं, कितीतरी हं. मला ही टीम वाढवायची आहे. त्यांना आम्ही खागा सांगितलेला असतो कसा करायचा आहे. सॅम्पल पीस दिलेलं असतं. पण मग समटाईम्स दे बिहेव व्हेरी स्मार्टली. ते 2 लाईन्समधला डिस्टन्स वाढवतात. मग बुट्ट्या कमी होतात ओह! किंवा बुट्ट्यांची साईज वाढवतात. त्याच्यानी पण रांगेतल्या बुट्ट्या कमी होतात. पदरावरचे मोर छोटे करतात. सो अशा काहीतरी पण हे मला पटत नाही. मैडम जल्दी-जल्दी बन जाएगा, क्या फ़र्क पड़ेगा 2-3 लाइन कम होगा तो. मुझे फ़र्क पडेगा. कारण का मी जे बनवलंय ना, मला तेच द्यायचं आहे. हे भेसळ झाली मग परत किंवा ही बरोबर. फसवणूक झाली. सो मला खूपदा अजूनही दुकानात होतं. स्टाफ माझ्याहून जास्त दुकानात असतो. मीच दुकानामध्ये कारण का स्टुडिओमध्ये मला वाटतं, की मी व्हिजिटिंग फॅकल्टीसारखी असते. पण मी प्रामुख्याने गेल्यावर मला पटकन त्या गोष्टी कळतात. हं. की त्यांनी रंग बदललेत मोरावरचे, त्यांनी साईज बदललाय, हे झालंय. मग ह्या तुम्हाला का कळत नाहीत म्हणून. तर तुम्ही ते शिका. ते जेव्हा शिकाल ते व्हिजन तुमच्याकडे येईल ना, ती जास्त केटूला गरज आहे. रॅदर दॅन फक्त मला 2 सेल्स गर्ल मिळाल्यापेक्षा. कारण का खरे आपण वाढतो ना, ते मला असं वाटतं आपण टीममुळे वाढतो.
आपली जी टीम आहे ती आपली ना हातातल्या बोटांसारखी आहे. ते जितकं चांगलं काम करणार आहेत ना, तेव्हा आपण जेवणार आहोत आणि तेव्हा ते पोट भरणार आहे. पण मग ही तर अशी चांगली टीम शोधणं किती कठीण असतं? आहेच, नक्कीच. का मी जेव्हा ते येतात ना, जेव्हा मी इंटरव्ह्यू घेते, त्यात मी रॅदर दॅन त्यांना किती नॉलेज आहे, हे पाहण्यापेक्षा त्यांना K2 मध्ये किती इंटरेस्ट आहे. का तेच बाहेर आलं पाहिजे. कारण का समटाईम्स ना त्यांना जे नॉलेज आहे, त्याच्यापेक्षा त्यांना जर K2 मध्येच तितका इंटरेस्ट नाहीये किंवा इथे आपल्याला खूप पेशन्स ठेवायचे आहेत, बरोबर. लोकांची गरजा समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये जर त्यांना इंटरेस्ट नाही, दे जस्ट वॉन्ट टू डू द फास्ट थिंग्स, हं, फास्ट हं. अर्निंग, तर ते नाही होणार आहे. नाही होणार. तर हे शोधायला मला वेळही जातोय. कारण का आज जर ते तितक्या सहजासहजी मिळालं असतं, तर नक्कीच K2चे 4 आउटलेट असते. पण 4 आउटलेट करून त्यातले 2 बंद करण्यापेक्षा मला असं वाटतं, की आपण हळू-हळू जाऊन अशी लोकं शोधून, ती आज माझ्यासोबत आहेत ना, की जे मी बघते, की दिवाळी दसऱ्याच्या वेळेस 11 वाजलेत आणि मी कॅमेरात बघते, की स्टुडिओ ओपन आहे. "अगं बाळा, तू जा होईल." "नाही, नाही मॅम, असू देत. मी ते कंप्लीट करून ऑर्डर पाठवूनच निघेन." ही जी जिद्द आहे ना त्यांच्यामुळे, ह्यातनं K2 मोठं होतंय. मग ते मला मोजकेच मिळतायत. नाही तेवढे मिळत आहेत, पण चालेल. कारण का 2 चुकीच्या व्यक्तींनी माझे जर 4 कस्टमर दुखावले जातायत आणि त्यांना चुकीच्या गोष्टी जातायत, तर तसं K2 वाढवण्यात नक्कीच अर्थ नाही. की जेव्हा लेडी बॉस म्हणून आपण म्हणतो हं, कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, येस, जेव्हा लेडी बॉस असतो तेव्हा तिला वेगळी आव्हानं असतात. कारण तिला येस. सगळ्यांना प्रूव्ह करावं लागतं अनेकदा. आणि अगदी. जेव्हा फॅशन डिझायनिंग ह्या क्षेत्रामध्ये फॅशन ही पॅशन असू शकते, करिअर येस, नाही, असं येस. सुद्धा अनेकदा आपण ऐकतो. तर मग ह्या सगळ्या सोसायटीच्या ह्या थॉट प्रोसेसमध्ये एक लेडी बॉस बनणं नाही, असं हे सगळंच आव्हानात्मकच असतं नक्कीच आणि त्यातनं सुद्धा तुम्ही लेडी आहात, बाई आहात, मग एक आई आहात, सून आहात आणि ह्या सगळ्यापेक्षा ना मला असं वाटतं, जेव्हा तुम्ही एका परिपूर्ण फॅमिलीमध्ये असता, जिथे अर्निंग ही नेसेसिटीच नाहीये, त्यावेळेस मला वाटतं, की आपण ना त्या घरातल्या एका सेंटेड कॅन्डलसारखी असतो आणि कधी ह्याच गोष्टी ज्या माझ्यामध्ये आपण म्हणू, की बाबा कला होता, गुण होता, तो जर एका नॉमिनल घरात किंवा आपण म्हणू गरजू घरामध्ये असता, तर तिथे ना आपण एका पणतीसारखे, दिव्यासारखे असतो. कारण का तेवढ्याशा दिव्याला पण ते दिवस-रात्र तेल वगैरे व्यवस्थित आहे ना, काळजी घेतात का तेवढासा दिवा त्यांच्या घरात प्रकाश देतो. म्हणून प्रचंड सपोर्ट असतो त्या दिव्यामागे. पण असाच जो प्रकार असतो, तो जेव्हा एका परिपूर्ण फॅमिलीत असतो, तेव्हा तो सेंटेड कॅन्डलसारखा असतो. त्याच्यासाठी ठेवायला छान काचेचा वास असतो, सगळं असतं. त्याला माझ्या मते तर त्याला जाळतही नाही. नाही राहा अशीच, काय गरज आहे? मस्त आहे, छान आहे. तर पहिली लढाई तर तिथून असते. आणि मग तिकडनं करताना काय होतंय? किती अर्निंग आहे? गरज आहे का? सगळं तर वेल टू आहे. त्यापेक्षा आधी मुलं मोठी कर आणि मला वाटतं, की वुमन वी आर बॉर्न विथ जी फॉर गिल्ट. अगदी. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये असा एखादा कुठला दिवस आहे की ज्या दिवशी तुला रियालिटी चेक मिळाला असं आपण म्हणतो, किंवा आता नाही, आता गिव्ह अप करावं अशी सिच्युएशन आली होती? हो, अगदीच. म्हणजे जेव्हा मला आठवतंय माझी अजूनही तोच हे असतं, की मी माझ्या ना एका ओन वर्ल्डमध्ये असायची, की आपण आपलं करतोय ना, मस्त करतोय. आपण करतोय ते छान टाकायचं आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं एवढ्यातच होते मी. म्हणजे तो बिझनेस अजून त्याला थ्रेट काय असतो, मला ना हा प्रकार कल्पनाच नव्हती, की असंही काही होऊ शकतं. जे झालं उर्मिलाच्या साडीसोबत. येल्लो साडी जी उर्मिलाची 2021 साली आपली गेली आणि ती आमची लॉन्चिंगच्या आधीच मार्केटमध्ये कॉपी झाली. हो. अगदी एका टीझरवरनं. सो तेव्हा कळलं, की अच्छा अशाही गोष्टी होतायत का? मग ह्याच्यावर आळा कसा घालायचा? मग ह्या का होतायत? कुठून होतायत? तेव्हा ऑलरेडी कोरोनासारखा पिरियड होता. मला हाताशी 4 महिन्याचं बाळ होतं. मी बाहेर पडू शकत नव्हते आणि तेव्हा अजून घरातल्यांनाच काय म्हणजे कॉपी आणि काय K2 फॅशन म्हणूनच काही महत्त्व नव्हतं. तर माझ्यासाठी भांडायला उभं राहणारं कोणीही नव्हतं. तर त्यावेळेस प्रत्येकच गोष्टीचं महत्त्व कळलं. लोगो काय असतो? त्या लोगोचं काय महत्त्व असतं? ती साडी महत्त्वाची नाहीये. त्याच्यावर लोगो असायला पाहिजे होता तुमचा. मग आम्हाला कळलं असतं, की हे तुमचं आहे म्हणून. मग आम्ही नसती केली कॉपी. सो ह्या सगळ्या गोष्टी बघायला त्यावेळेस समजायला, उमजायला इतक्या आव्हानात्मक होत्या आणि त्यातनं आपल्या घरात ज्या 4 गोष्टी चालू असतात त्या ॲड ऑन. मग त्यावेळेस असं वाटलं, की नाही होणार हे सगळं. म्हणजे मी इथपर्यंत सगळं फाईट नाही करू शकत. आणि मग ते करण्यापेक्षा तर मग मी खरंच घरातली जी आव्हानं आहेत त्याला महत्त्व देऊ का? पण तेव्हा जेव्हा मी थोडी लो झाले होते ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन, त्यावेळेस मला वाटतं, की जर मी खरं काही कमवलं ना ह्या इंडस्ट्रीतनं, तर हे म्हणजे माझे गोड आणि कोहिनूर हिरे म्हणजे मृण्मयी देशपांडे, मंजिरी भावे ही अशी लोकं, जेव्हा त्यांनी मला सांगितलं, "अगं, तू म्हणजे तू स्वतःला बगळा समजतीयेस
आणि जेव्हा की तू राजहंस आहेस, तू वेगळी आहेस म्हणून तर तुला कॉपी करतायत. ते म्हटले, तू तुझं करत राहा, तू पुढे जा, मागे वळून बघू नको. तुझं काहीतरी तू भन्नाट करतेस ना, म्हणून तू किती दिवस कॉपी करतील. शेवटी तू बाहेर काढल्याशिवाय तर करणारच नाहीत ना. थोडे आम्ही आहोत, आम्ही आमच्या साईडनी शाउट आउट देतो की अशा गोष्टींना भुलू नका, बळी पडू नका. आम्ही तर आहोतच तुझ्यासाठी, पण तू थांबू नकोस. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून जे पुढे गेले आणि थांबले नाही, आय थिंक दॅट्स द रिअल अर्निंग ऑफ माय लाईफ. किती खरं तर हा एक रियालिटी चेक झाला. पण आता अनेक येत असेल कारण आता कॉम्पिटिशन खूप जास्ती वाढली आहे. अगदी. ह्या सगळ्या कॉम्पिटिशनकडे तू कशा पद्धतीने बघतेस? नाही, मुळात मी ना बाहेरच्यांशी माझी कॉम्पिटिशन बघतच नाही. मला असं वाटतं की ऑलरेडी आपल्याला, मी म्हटलं ना, इतकी आव्हानं असतात, तेव्हा ह्या बाहेरच्या जगाला आपण कॉम्पिटिशन म्हणून बघितलं तर आपण तिथेच हरलो असं वाटतंय मला. आपलं कॉम्पिटिशन माझ्या मते हे आपल्या स्वतःशी असावं, की मी काल काय करत होते, मी आज काय करते आणि माझे उद्याचे काय प्लॅनिंग्स आहेत. सो काल माझा जर हा आकडा होता, आज माझा हा आलाय, तर मला उद्या काय अचीव्ह करायचंय. आज मोठे मोठे कलाकार आपण एकत्र बघतो, एका पिक्चरमध्ये बघतो. मग जर त्यांनी असा विचार केला की हाही त्या पिक्चरमध्ये आहे आणि मीही, तर असं कसं. आजचंच महत्वाचं उदाहरण आहे माझ्या मते, धुरंधर इज द बिगेस्ट एक्झाम्पल, ज्यात अक्षय खन्ना ओव्हरकम रणवीर सिंग. त्यांनी रणवीर सिंगचं महत्व कमी होणार आहे का. पण ना, आज आपण बघितलं असेल महालक्ष्मी सरस किंवा भीमथडी जत्रा किंवा अशा काही आपण बघतो बचत गटाच्या वगैरे, त्याच्यामध्ये ना फूड स्टॉल्स असतात, खूप हो, छान हो, छान लाईव्ह हो. स्टॉल्स Yes. असतात. मोदक, भाकरी, त्याच्यानंतर तांबडा पांढरा, किंवा अगदी ते मासवड्या, ऑथेंटिक फूड. आणि सगळ्या बायका ना जिद्दीने सगळं बनवत असतात आणि बाजूबाजूला असतात. इथेही मोदक आहे, इथेही मोदक आहे, इथेही मासवडी आहे, इथेही मासवडी आहे. त्यांना भीती नाहीये. सो मला वाटतं कॉम्पिटिशन Competition. हे फार मध्ये न जाण्यापेक्षा स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करून आपण त्या मार्केटमध्ये कसे स्थिर राहू आणि शकतो, काय बेस्ट देऊ शकतो. देऊ शकतो. That की matters. सगळे तुझे जेवढे पण आताचे जे काही ट्रेंडिंग स्टाईल्स आहेत, ऑलमोस्ट सगळ्या ट्रेंडिंग मध्ये आहेत. आता Yes. सध्या एक रील्स खूप गाजली आहे विठ्ठल रुक्मिणीची, आणि Correct. त्याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंत आपण विठ्ठल रुक्मिणी पाहिलेले आहेत, पण बरोबर. त्यावरती तू तिथे जे काही सगळं लिहिलेलं सुद्धा आहे. करेक्ट सो करेक्ट. ह्या ज्या सगळ्या काही थॉट्स येतात आणि ही जी Yes. क्रिएटिव्हिटी, कारण आता मी तुझ्यासमोर जेव्हा बसली आहे ना, आतापर्यंत मी सुद्धा जी K2 फॅशनवरची जी रील दिसत होती ती केतकी माझ्या डोळ्यासमोर होती, Yes. पण आता ही रिअल केतकी आहे. आणि इथे मला आव्हानं कळतायत की तुझ्याकडे काय काय आव्हानं आहेत, कशा पद्धतीने सुचतं आणि ह्याच्यासाठी काही रिसर्च किंवा हे कसं होतं सगळं हा ते प्रवास? रिसर्च म्हणजे तेच आहे, जसं त्यांची टेस्ट आपल्याला कळते. आता जसं हे येतं दर आपल्याकडे सण, इंडिया इज बेस्ट पण ब्लेस्ड प्रत्येक विथ. वेळेला काहीतरी वेगळं द्यायचं असतं आधीपेक्षा, मग हे डिझायनिंग. मग आपली क्रिएटिव्हिटी, जसं ना आपण विठ्ठलाचं नाम बघतो, ते आपण जनरली बघितलं तर ब्लाऊज बॅकवर बघितलेलं आहे, हातावर बघितलेलं आहे. मग मी विचार केला, त्याच्या बुट्ट्या का नाही बनवायच्या. नामाच्याच जर आपण बुट्ट्या बनवल्या पूर्ण साडीवर, तर ते एक ह्यावेळेस वेगळं पण ऍड ऑन होईल. आणि जसं आमच्याकडे आता रिसेंटली एक वधूवर कपल आलं होतं, तर आम्हाला कळलं की तो लेखक आहे. तर त्याला म्हटलं, तुला काहीतरी लिहायला आवडेल का. तर त्यांनी तिथल्या तिथे बसून एक चारोळी लिहिली विवाहावरच आणि विठ्ठल रुक्मिणीवर. तर मग ती आम्ही लगेच त्या पदरावर आम्ही कोरली. खाली वाट पहिले आम्ही त्यांची टेस्ट समजून घेतली काय आहे आणि त्यानुसार केलं. दिस इज कम्स बिटवीन देअर टेस्ट अँड आवर आउटपुट. बट समटाईम्स आम्ही आमच्या क्रिएटिव्हिटीमधनं काही ना काही गोष्टी करायला जातो. जसं माझ्या ह्याच्यामध्ये होतं, मी इतिहासाशी माझ्या साड्या जुळवत नाही. ते चुकीचं आहे आपण म्हणणं की चंद्रकोर आहे साडीवर, पेशवेकालीन आहे म्हणजे ही साडी पेशवे काळातली आहे. नाही, उगाच तयार करण्यात इतिहास अर्थच नाहीये. आपण ऐतिहासिक नावं देऊयात, पण त्याचा संबंध इतिहासाशी आहे हे म्हणणं चुकीचं आहे. सो त्या ह्याच्यामधनं मग चंद्रकोर, जी आपल्या महाराष्ट्रातली आपण म्हणू की ठसठशीत एक गोष्ट आहे, तर त्याला साडीवर कशी वेगवेगळ्या प्रकारे आणता आणता येईल, टीका कसा आणता येईल, म्हणजे जितक्या काही आपल्या हिडन गोष्टी आहेत त्यांना साडीवर वेगवेगळ्या रूपांमध्ये कसं आणता येईल, ह्याचं नेहमी फक्त सगळ्या म्हणजे ताळमेळ, सगळं करता गोंधळ. करता हे सगळं क्रिएटिव्ह माइंड तुझं येस चालू येस असतं. येस, अगदीच. आणि क्रिएटिव्हिटी मध्येच मला जास्त आनंद आहे, कारण का ॲज सून एज मी मोर इन टू रिसेलिंग मध्ये गेले ना, तर पैसा त्यात नक्कीच आहे. आणि मेहनत म्हणजे काय, यू जस्ट हॅव टू सिलेक्ट द गुड पीसेस अँड देन यू हॅव टू मोर फोकस ऑन सेलिंग. सेलिंग, राईट. पण मी हा बिझनेसमध्ये येण्याचं महत्वाचं कारण काय होतं, माझ्यातली क्रिएटिव्हिटी.
जर तीच मी साईडला सारून फक्त बिझनेसच्या मागे लागले तर हे नक्कीच सगळं लोप पावेल. म्हणून माझा जास्त अट्टहास आहे की गाडी 40च्या स्पीडवर ठेवू, 80च्या स्पीडवर ठेवू, पण क्रिएटिव्हिटी कमी होता कामा नये. खूप सगळं त्याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे नवीन तुझ्याकडनं असं मी काहीतरी म्हणेन. आहे. येस, नारी इन साडी हा एक शो येस, तू केला होता. मला येस. त्याच्या मागचा कन्सेप्ट ऐकायला आवडेल. आणि तुला काय वाटतं, की आपण साडी म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात सुद्धा काही वेगळे विचार येतात हं, हं. किंवा सोसायटीमध्ये असे काही विचार आहेत, की जे बदलायला पाहिजे साडीबद्दलचे? अगदीच, अगदीच बदलले पाहिजेत. कारण का जसं आपलं बालपण गेलं असेल, की अजूनही आहेच. आपण अगदी सगळ्याच प्रकारे सगळंच पुसलं गेलंय आपण म्हणूच शकत नाही. एक नक्कीच 15-16व्या वर्षी मुलगी पहिली साडी तर नक्कीच नेसत असेल तिच्या सेंड ऑफला. ॲज सून ॲज ती ते साडी नेसते, मग ती आईची असो किंवा नवीन घेतलेली असो. तर लगेचच सुरू होतं घरातनं ब्लाऊज नीट शिव, गळा नीट असू दे किंवा ती आईसोबत जाणार, गळा असा-असा. ती काळजी आहे त्यात. आज मीही आई आहे, मलाही जाणवतंय. पण लगेच तू टिकली लाव, बांगड्या घाल, हे कर. त्यापेक्षा एखाद्या आईने जर तुला म्हटलं, "तुला कशी नेसावीशी वाटते ही साडी? तुला ह्यात कसं स्वतःचं रूप काढावंसं वाटतंय?" हा कोणी विचारच करत नाही. त्यामुळे ना मला वाटतं, की ती जी 15-16व्या वर्षी जी मुलगी साडी पहिल्यांदा नेसायला सुरुवात करते, तिला असं वाटतं, "बापरे! या पोशाखात खूपच बंधनं आहेत. ह्याला असाच ब्लाउज पाहिजे, ह्याला हे असंच पाहिजे. मी ना हे ओकेशनलीच नेसत जाईन बाबा." जेव्हा की ॲक्चुअलमध्ये मला वाटतं, की आपली साडी हा एकमेव वस्त्र आहे, ज्याला बंधनं नाहीयेत, ज्याला माप नाहीये, जी सगळ्यात जास्त आपल्याला कॉन्शियस करते ना गोष्ट, आर वी इन एस, एम और एल और एक्सेल. साडीला ते बंधनच नाहीये. 6-6.5 मीटरची साडी आज सगळ्या जणी आवडीने नेसू शकतात. त्यात कोणाचं म्हणणंच नाहीये, की मी जाडच आहे, मी बारीकच आहे. सगळ्यांनाच ती स्वतःला बिलगून घेते. आणि आज आपण म्हणतो, की घरात काम करणाऱ्या बाईपासून आणि आपल्याला जेवण बनवणाऱ्या आपल्या आईपर्यंत, तेच सत्यनारायणाला बसलेल्या जोडप्यापासून, तीच बाई कॉर्पोरेटमध्ये देणाऱ्या मीटिंग्सपर्यंत, अगदी इंदिरा गांधी इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत अगदी साडी परिधान करून त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा तर त्या साडीला एन्जॉयच केलं पाहिजे. खूप छान. अगदीच. आणि हा जो शो होता नारी इन साडी, हा येस. कन्सेप्ट कसा सुचला आणि त्या मागचं नेमकं काय उद्देश? येस. तो असा होता, की 50K फॅमिली आम्ही कंप्लीट करत होतो आणि तेव्हा कळत होतं, की बाबा आता अगदीच थोडा नंबर राहिलाय. तर कधी-कधी आपली टीम असते आणि ते खूप यंग ब्लड आहेत. राइट, ते राइट. जेन झी आहेत. येस. त्यांच्यामध्ये पेशन्स थोडे कमी आहेत. आता जसं माझं सोशल मीडिया मॅनेजर, "ताई अगं 50 आणि 100नी काहीच होत नाही. प्लीज वाढव ना फेक फॉलोअर्स. 50K कंप्लीट होतील आपले अँड देन वी आर रेडी टू सेलिब्रेट." मी म्हटलं, "हां, ठीक आहे, आपण वाढवू," म्हटलं, "काहीच हरकत नाही. तुला येतात ना वाढवता, आपण वाढवू. पण तुला असं वाटत नाही का, की ते 50-100 जे काही फॉलोवर्स आहेत, दे आर डेड फॉर अस?" तिकडनं म्हटलं, "कधी पी येणार आहे, साडी खूप छान आहे हां तुमची, आम्हाला कधीतरी घ्यायला आवडेल," असा मेसेज येणार आहे. मग हे आपण कोणाला फसवतोय? आपल्याकडे आहेत त्या लोकांना, की आपला स्वतःला? म्हटलं, "सर हे चुकीचं आहे." हा ना, ते एक आपण म्हणतो ना, की ते एक मृगजळ आहे असं आपल्याला ते म्हणतो ना, की तसं करण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यापेक्षा थांब, आपला जो वेळ असणार आहे ना, तेव्हा तो 50K आकडा होणारच आहे किंवा होणारही नाही. बट वी हॅव टू एक्सेप्ट द फॅक्ट. तर तो जेव्हा म्हणून तो 50K आम्हाला झाला आणि त्यातनं तो झाला. मला अजूनही आठवतं मी घरी होते आणि मीच माझ्या घरी बाईट होती म्हणून मी भांडी घासत होते आणि मला ह्यांचा कॉल आला, की "मॅम बघा" आणि तो 50K मला वाटतं, की दॅट वॉज द सेलिब्रेशन टाईम. की आज असा आपण ऑर्गॅनिकली वी रीच टू 50K. आता ठरवूयात की सेलिब्रेट कसं करायचं. मग काय करू? माझ्या टीमला पार्टी देऊ, की बाहेर आम्ही फिरायला जाऊ, की कुठेतरी 2 दिवस व्हॅकेशनला जाऊयात सगळेजण. का त्यांचीही तितकीच मेहनत होती त्या बरोबर, सगळ्यामध्ये. बरोबर. मग मला असं वाटलं हे ना सगळं आपणच करतोय किंवा सेल अनाउन्स करा. त्या हं. सेलमधनं पण कुठेतरी आपलाच फायदा आहे बरोबर. शेवटी. म्हटलं पण आपण त्या लोकांना विसरतोय ना ज्यांनी हा 50K गाठलाय. त्यांनी दिलाय हा आकडा आपल्याला, आपण नाही चालला हा. मग त्यांना घेऊन जर आपण काहीतरी सेलिब्रेट केलं तर आणि काहीतरी विषय दिला तर त्या सेलिब्रेशनला आणि तो विषय नक्कीच साडीचा असावा आणि त्या विषयातनं त्यांना काहीतरी नवीन मेसेज देता आला तर. असं एक सगळं डोक्यात होतं आणि अजून एक त्यात मला वाटलं, की जे नेहमी माझ्या पेजवर बघतात, ज्या माझ्या सगळ्या सेलिब्रिटी मैत्रिणी आहेत आणि त्या जर ह्यात येऊ शकल्या,
म्हणजे आय नेव्हर फोर्स्ड देम किंवा कंपल्सरी असं नाही केलंय. मी जस्ट त्यांना हा कॉन्सेप्ट सांगितला आणि त्यांचं माझं तर आता इतकं घरगुती आहे की त्या म्हटलं की अगं आम्ही तसेही येणारच, पण तू विषयच इतका छान आणतेस. जसं तू आम्हाला साडी पण पहिल्यांदा घेऊन आली होतीस, तेव्हा तुझी साडीच इतकी छान होती की आम्हालाच समोरून वाटायचं की हो आम्हाला या साडीत शूट करायचंय. तसं तुझ्या या कॉन्सेप्टमध्येच आम्हाला यावंसं वाटतंय आणि मुंबईपासून रसिका सुनीलपर्यंत बऱ्याच जणी आल्या आलं. त्या येस. ह्याच्यात. आणि आनंद हा होता की मी त्यांच्यासाठी पहिले एक वेगळं सेक्शन बनवलं होतं त्यांना बसायला. कारण जवळ-जवळ 150-200चा क्राऊड होता आपला, की त्यांचा ह्यांचा उगाचच डिस्टर्बन्स नको. त्यांनी त्या एरियात जायला सक्त मनाई केली. आम्ही तुझ्या सगळ्या ऑडियन्स बरोबर उभ्या राहणार आहोत. वाव. आणि त्या तिथे तशाच वावरल्या. अगदी एका गाण्यावर तर मुंबई जाऊन तिथे तिने परफॉर्म केला स्वतःहून. पण तिथे येऊन जी ती कला सादर केली गेली, जे केटूसाठी होती, ती माझ्यासाठी होती आणि ती आमची एक एन्जॉयमेंट होती. मला असं वाटलं ही एक टोटल कनेक्टिव्हिटी होती. हे एक सर्कल कंप्लीट झालं, ज्यात मी आणि माझ्या सेलिब्रिटी मैत्रिणी आणि माझी केटू फॅमिली आम्ही सगळेजण अंडर वन रूफ एकाच प्रकारे एकमेकांबरोबर एन्जॉय करत होतो. खूप छान. अ, आणि that तो was रॉक झाला तो शो, खरं तर मी म्हणेन. अगदी, खूप अगदी, छान असा अगदी. त्याला प्रतिसाद सुद्धा आला. येस, तू आता म्हणताना म्हणाली, की माझी सेलिब्रिटी मैत्रिणी, माझ्या सेलिब्रिटी अगदी. मैत्रिणी. तर येस, अनेकदा डोक्यामध्ये हा विचार असतो, की अच्छा ह्यांचा फोटो टाकला म्हणजे कुठेतरी कमर्शियल काहीतरी बॅकग्राऊंड असणार, म्हणजे करेक्ट. कमर्शियल काहीतरी झालेलं असणार आणि त्या डीलवर हे सगळं काही होतंय. पण इथे तू बरोबर. सेलिब्रिटी मैत्रिणी म्हणते, तर मला येस. हा कन्सेप्ट ऐकायला आवडेल. म्हणजे म्हणजे ह्या हां, आता ह्यामध्ये कसं आहे ना, आज माझ्यासोबत मी त्या लोकांशी खूप जास्त कनेक्टेड आहे, जिथे आमची ना वाइब मॅच होते. अदरवाईज जसं मी तुला म्हटलं, ज्या वयात मी बाहेर हं. आलेली आहे ना, तिथं मी पटकन फक्त काम करायचंय म्हणून मी कुठेही उभी राहू शकत नाही. मी त्याच्यासाठी समोरच्याला दोष देत नाही, पण मीच मे बी तिथे उभी राहू शकत नाही. पण जिथे-जिथे माझ्या वाइब मॅच झालेल्या आहेत ना, तिथे मी रात्री 12, 1 आणि 2 पण बघितलं नाहीये. समटाईम्स त्यांचंही लाईफ तितकंच चॅलेंजिंग आहे, की त्यांनाही आदल्या दिवशी कन्फर्म होतं, की मी उद्याच्या अवॉर्ड फंक्शनला जातीये किंवा उद्या मी ह्या-ह्या ठिकाणी पोहोचतीये. तर की त्या मला पाठवतेस का? काहीतरी अरेंज करतेस का? तर त्यांच्यासाठी माझ्या डिक्शनरीमध्ये नो, नाही, नेव्हर हा शब्दच नाही. सो ते मी त्यांच्यासाठी केलेलं आहे. हे कुठेतरी त्याची जाणीव त्यांनाही आहे आणि त्यामुळे मी जेव्हा त्यांच्याकडे आणि मीही त्यांचा कधी असा वापर नाही केलाय. जेव्हा सोशल मीडियाचा काळ होता ना, जेव्हा माझ्या शूटमधनं फोटोग्राफर्स म्हणू नका, ज्वेलरीवाले म्हणू नका, अगदी प्रामुख्याने अधोरेखित करून सांगायचं तर मेकअप आर्टिस्ट म्हणू नका, जे भरपूर फुटेज घेऊन गेले. पण मी कधीच त्यांचा फुटेज म्हणून वापर नाही केला. का मला इतकंच कळत होतं, की माझ्यासमोर कुठली व्यक्ती आली आहे, त्या व्यक्तीची मार्केट व्हॅल्यू काय आहे आणि ती कुठल्या टर्मवर आपल्यासमोर बसली आहे, तर आपण ना तितकंच त्या व्यक्तीसोबत डील करावं. कारण का माझा ह्या गोष्टीवर भयंकर विश्वास आहे. जर टिकवायचं आहे ना आपल्याला किंवा ते पुढं न्यायचं असेल ना, तर ते क्षणिक सुख बघू नका, की ते मिळालंय म्हणून त्यातनं किती आपल्याला मलाई काढता येतेय. सो त्यांच्याकडे किती अनुभव असतील बरोबर. आपल्यासारखे बरेच. तर त्यांनी माझ्या मते हे पाहिलं होतं, की ही आम्ही येतोय म्हणून आमचे आज माझ्या घरात कित्येकदा किती जण येऊन जातात, ते माझ्या समोरच्याही दारातल्या लोकांना कळत नाही. वाह! म्हणजे इतका छान असा बॉन्ड तुझा ह्या बॉन्ड आहे सगळ्यांसोबत आणि आणि त्याचं मी तशा प्रकारे ही येऊन गेली आज हे तसं नाही केलं आणि जेव्हा केलंय जर कधी वाटले की आता स्टुडिओ आहे तुम्ही आणायशी आलात तर हं, करू हं. का तर तेही त्यांच्या संमतीनुसार कधीच केलेलं नाहीये. तर मला वाटतंय की त्यांचे जे अनुभव आहेत ना आणि त्यांना जे मार्केट माहितीये त्यातनं त्यांनी माझ्यातली तो गुण ओळखला असावा आणि त्यामुळे आमचं ते सर्कल तो एक बॉन्ड क्रिएट झालेला क्रिएट आहे. झालंय. अगदी रिसेंटली सांगायचं तर सुबोध दादाचा वाढदिवस 2 दिवस आधी त्याचा कॉल येतो मला, की माझा 50वा वाढदिवस आहे, असं-असं 25वं मी सेलिब्रेट करतोय आणि आउटफिट. हं. म्हटलं, "दादा हे महिन्याभरापासून चाललंय बर्थडेची तयारी. आउटफिटचं आत्ता लक्षात आलं का?" "हां, म्हणजे तुला माहिती आहे ना, आउटफिट माझ्या सेक्शनमध्ये लास्टला बसतो आणि आउटफिट इज इक्वल टू K2." मग मी इथेच आलो. सो आम्ही लिटरली एका रात्रीत दादाचा आउटफिट बनवून दुसऱ्या दिवशी बर्थडे आहे संध्याकाळी. आज 12 वाजता तो पोहोचलाय. पण दादाचा मला एकही फोन नाही. काहीच पाल्पिटेशन त्याचं वाढलं नाही. शेवटी मी म्हटलं, "काही भीती नाहीये का? मी तव्यावर बसले, पोहोचेल ना वेळेत." तर मागं ताई म्हणते, "अगं तू तेवढं डेडिकेटेडली करते म्हणून तर हे लोक बिनधास्त आहेत."
हे आम्ही जे एकमेकांसाठी उभे राहतो. सो माझ्या मते त्यामुळे जेव्हा मला कधी वाटतं ना, की आपण शूट करूयात का केटूसाठी काहीतरी, तर त्यांच्याकडनं तसाच निर्मळ होकार येतो. आता त्यांच्या डेट्स बघून, त्यांच्या वेळा बघून हे सगळं काही प्लॅन आउट मॅनेज होतं. करतो. येस. K2 फॅमिली किती माणसांनी सुरुवात झाली होती आणि आता किती माणसांपर्यंत पोहोचली आहे? म्हणजे सुरुवात तर अगदीच 100-125. ते पण तू फॉलो कर ना प्लीज. म्हणजे तू मैत्रीण आहेस ना, फॉलो कर ना. माझं नवीन पेज काढलंय, नक्की. फॉलो कर ना. मग कुठलं तरी मग मावशींना वगैरे बरोबर काढून असं द्यायचं सगळं Instagram सांगून. पेज. येस, येस. फॉलो कर ना, फॉलो कर बरोबर. ना. इथून सुरुवात होती आणि आज 60,000चा टप्पा आहे आणि मला आता असं फॉलो वाटतं करणं असं सांगावं लागत सांगावं लागत नाही. नाही. अजून एक छान अनुभव सांगू तर बांदेकरांच्या लग्नाला आता मी हं. रिसेप्शनला आम्ही जेव्हा गेलो होतो, तर आय वॉज वेटिंग फॉर माय हजबंड. अगदी साधी भोळी गोड व्यक्ती आपण म्हणू शकतो ना माझ्या आयुष्यातली. सो ही वॉज देअर आणि मी म्हटलं काय आहे म्हणजे किती एक तर आलाच तो 10 सव्वा 10ला जोपर्यंत मला सगळे सेलिब्रिटी भेटून निघून गेले होते. मी म्हटलं छे म्हटलं ह्याला कधी महत्व कळणार की आज आज तू माझ्या एरियात आला होतास खरं तर. बरोबर. की जिथे मला कोण कोण ओळखतं म्हणजे कोणत्या सेलिब्रिटीला आपण ओळखत नाही. पण त्या सेलिब्रिटींनी मला ओळखणं हे माझ्यासाठी खूप होतं. आणि तिथे ही व्यक्ती म्हणजे अगदी लेट कमर आम्ही वी वर द सेकंड लास्ट हू वर गोइंग ऑन द स्टेज. तिथे आमच्या मागे एक 2-3 कॉमन पीपल होते आणि आम्ही दोघं आणि ते लोक काहीतरी खुसफुस करत होते. मी म्हटलं, "नाही, मी मधून नाहीये रांगेत. मी रांगेतच उभी राहिले तरी." तर मग मी मागे वळून बघितल्यावर ते म्हणतात, "तुम्ही K2 फॅशन ना?" केतकी, मी आणि माझी मुलगी ना दोघेही तुमच्या खूप मोठ्या फॅन आहोत. आम्हाला खूप आवडतं. मला असं झालं आनंद ना ह्या वाक्यांचा खूपदा आलाय प्रत्यय. अगदी मी एक्झिबिशन्स घेते तेव्हा खूप जणी भेटायला येतात कदाचित. पण तेव्हा ज्या व्यक्तीसमोर हे ऐकावंसं वाटलं ना, ते इतकं छान वाटलं. म्हणजे आपण ना खूप मोठे होत असतो बाहेर मार्केटमध्ये. आपल्याला माहिती असतं आपण खूप मोठे होतोय. पण घरातल्या लोकांसमोर जेव्हा आपल्याला असं काहीतरी मिळतं ना, तो आनंद मला वाटतं की फार वेगळा असतो. कारण का त्या लोकांना जेव्हा आपण आपल्या ह्या गोष्टी दिसतात, तर बरोबर. ते असं वाटतं की ती खरी अचीव्हमेंट वाटते मला. आता कसा सो फरक वाटतो? म्हणजे तेव्हाची केतकी जेव्हा हे सगळं प्रयत्न करत होती K2 फॅशनसाठी, येस. तेव्हाच्या घरच्यांचं रिएक्शन आणि आता हा एक जेव्हा मी ना ब्रँड नाव झालंय. मला ना आता ह्याच जागेवर बसून इतकं कौतुक वाटतं ह्याबद्दल बोलायला. का स्पेशली दीपाताईमुळे मी आज इथे आहे. तर पहिल्यांदा ना केटूचं कसं जायचं ना, फक्त माझ्या सेलिब्रिटीजचे फोटोज यायचे माझ्या खणाच्या साड्यांमध्ये आणि खाली लिहिलेलं असायचं प्राजक्ता माळी खणखणीत खणात हं, हं. किंवा असं. ह्या सणाला मृण्मयी देशपांडेंनी नेसली खणाची साडी, हे इतकंच असायचं आणि माझ्या सासूबाई मला ना कात्रणं काढून ठेवायच्या हं. आणि म्हणायच्या, "नाव पण नाही आलंय तुझं किंवा K2 फॅशनचं. एक नाव यायला पाहिजे ना. बघ ना तुझ्याच साड्या आहेत गं सगळ्या, पण कसं कळणार लोकांना?" तर मी म्हटलं, "येईल, येईल. तू सांगत जा ना त्यांना." म्हटलं, "अहो त्यांनाही माहिती नसतं की त्यांचं असं-असं पेपरात येणार आहे." "मग त्यांना सांग तुझं टाकायला." म्हटलं, "तेही माझ्या हातात तो रीच नाहीये." म्हटलं. पण म्हटलं, "आई एक गोष्ट आहे, जेव्हा आपणही तेवढे लौकिक होऊ आणि त्यांना वर्थ वाटेल ना, की ह्यांचं नाव पेपरात आता आलं पाहिजे, ह्याच्या मागची व्यक्ती कळली पाहिजे, ते नाव नक्कीच येईल आणि समोरून येईल. आणि ते होणारे ना दीपाताई वॉज द फर्स्ट वन. त्यामध्ये ना त्यांनी माझं नाव मेन्शन केलं होतं, की डिझायनर केतकी शहा मुक्केरवार फ्रॉम K2 फॅशन. म्हणजे K2 फॅशनच्या खणाच्या साडीमध्ये झळकल्या ह्या अभिनेत्री. वॉव! हे जे देणारं होतं, हे जे नाव मिळालं म्हणजे आपला उल्लेख झाला. सो मला असं वाटतं हे ऑर्गॅनिक पद्धतीने होताना जितका आनंद होत होता. कारण का आज आपण बघतो, की कमर्शियली वी कॅन अचीव्ह एनिथिंग. अगदी आपण आपला मोठा होर्डिंगही लावू शकतो. बरोबर. पण आणि ती गरजही आहे जेव्हा आपण एखादा बिझनेस करतो. पण ह्या गोष्टी ऑर्गॅनिकली जेव्हा होत होत्या ना, तेव्हा त्याचा आनंद अगदीच द्विगुणित होता जसं आता माझ्यासाठी तुझ्या म्हणजे. बोलण्यामध्ये दीपाली मॅम, दीपाली नाफाले यांना थँक यू होतं. येस. तर अजून असं कोणाला असेल, की ज्यांना तू आज ह्या तुझ्या सगळ्या प्रवासात थँक यू म्हणू इच्छिते? अगदीच म्हणजे मी सगळ्यांनाच माझ्या अगदी अक्षरशः सांगू तर माझ्या कारागिरांपासून माझ्या केटूच्या फॉलोवर्स पर्यंत, त्याच्यानंतर माझ्या कलाकारांपासून ही जी सगळी टीम आहे, ज्यांना वाटलं की माझ्यासोबत काम करावं किंवा माझ्याबद्दल लिहावं, सांगावं, ह्या सगळ्यांनाच म्हणजे मी कोणालाच ना कमी जास्तही लेखू शकत नाही. कलाकार नसते तर मी तितक्या घरांमध्ये पोचले नसते. ते घेणारे नसते तर माझ्या त्या बनवणाऱ्याला अर्थच नसता. इतकं सुंदर लिखाण नसतं तर त्या त्या प्रकारे ते बाहेर पडलं नसतं. त्याचं कौतुकही तशा शब्दात झालं पाहिजे असतं. सो
आय फील एव्हरीवन इज अ जेम इन माय लाईफ. आणि मी नेहमीच जसं सांगते ना, की पैसा मी किती कमवला ना, मला नाही माहिती किंवा मी त्याच्या मागे गेलेच नाही रॅदर. पण मी अगदीच लाख मोलाची माणसं जोडली ह्याचा भयंकर आनंद आहे. केटू फॅशनला असं. आता कुठे बघतेस? म्हणजे जर का 5 वर्षानंतर विचारलं, कुठल्या लेव्हलला न्यायचं म्हणजे याचं पुढे? मला स्वप्न तर माझी खूप मोठी आहेत, की प्रत्येक सिटीमध्ये एक केटू फॅशन असावा आणि ती सांभाळणारी एक नारीच असावी. आणि जिच्यामध्ये हे पॅशन असेल, जिला स्वतःला सुद्धा हे असं काहीतरी आता माझ्याच एक म्हणतो ना आपण सक्सेस जर्नी किंवा ही सगळी केटूच्या जर्नीमधनं ज्या बाईंनी स्वतःला घरात डांबून ठेवलंय ना, नाही हे शक्यच नाहीये. म्हणजे त्यांनी माझी जर कधी सगळी स्टोरी बघितली, सगळा प्रवास बघितला, तर त्यांना नक्कीच हे वाटेल की शक्य आहे. जर तुम्ही ठरवलं, हार्ड वर्क करा, थोडे पेशन्स ठेवा. नक्कीच काका आज आपण एक बाई म्हणून ही गोष्ट नक्कीच सांगू शकतो. जर मी आज प्रेग्नंट आहे ना, तर ते बाळ बघायला पण 9 महिने लागतात आणि ते चालायला 1 वर्ष, बोलायला 1.5 वर्ष. तर हा निसर्गानेच बनवलेला नियम आहे. तेवढे पेशन्स आपल्याला ठेवावे लागतात. तर हे करतानाही तितके पेशन्स ठेवा. कधी-कधी ना कोणतरी पटकन 100च्या स्पीडनी गाडी मारतं आणि आपल्या पुढे निघून जातं. जाऊ देत. तुमचा गेअर तुम्ही ठरवा. तसा मी ठरवलाय, की मला माझ्या मुलांना ना आईला घेऊन दुसरं ऑप्शन नाहीये. सो आधी मला तोही त्यांच्यासोबतचा काळ तितकाच चांगला बरोबर. घालवायचा आहे. नंतर मी गाडी मे बी 100च्या स्पीडवर मारून सगळीकडे बघते. तर मला केटूला मोठं होताना ना, हे पण जे दोघं आहेत त्यांनाही मोठं करायचंय. म्हणून खूप फास्ट न जाता ते टिकवून कसं ठेवू, की उद्या जर मला जंप घ्यायचीच असेल, तर मे बी 4थ्याहून डायरेक्ट 8व्यावरही घेता आली पाहिजे. रॅदर दॅन गोइंग अगदी 5, 6, 7, 8 करत ह्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा ते करता आलं पाहिजे. दुसरं मला हवंय, की जर आपण आउट ऑफ जातोय, तर तिथे सगळे हेड शुड बी नारी. आणि हे असंच, की जिच्यामध्ये ती आपण म्हणतो ना आवड आहे. इट इज ऑल्वेज नॉट अबाउट मनी, की माझ्याकडे पैसा आहे, मला ही फ्रँचायझी घालून मोकळी व्हायचंय, नाही. ती आवड, ती जिद्द असली पाहिजे. आणि K2मध्ये मला नेहमी हेच वाटतं, की क्रिएटिव्हिटी शुड बी मोर, वेदर आफ्टर 5 इयर्स, 10 इयर्स. आणि जे मला साडीचं जितकं प्रेम आहे, जे मी K2ला तुम्ही म्हटलात, की 5 वर्षांनी जर आपण बघतो, तर कुठे बघतो, तर K2चं एक असं आउटलेट ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर साऊथ आहे, सपोज यूपी आहे. कारण का आज भारत हा एकमेव देश असा आहे, ज्याचं प्रत्येक राष्ट्र एकेका साडीसाठी फेमस आहे. तर त्यातल्या प्रत्येक राष्ट्रातल्या महत्त्वाच्या साड्या असाव्यात, पण त्याच्यावर डिझाइन मात्र केटूची असावी. खूप छान. हे नक्की तुझं स्वप्न पूर्ण हो, असं मी येस. म्हणेन. केटू आपण केटू म्हणतोय, पण ह्या केटू नावामागची काही गोष्ट आहे का? हो, अगदीच, अगदीच. हे खूप लोकांना कन्फ्यूज करतं कारण का आय टोटली अंडरस्टँड व्हॉट वी आर डुइंग. ज्या हं, आपल्या साडी आपण जे करतोय हं. आणि जितकं आपण पारंपरिक आहोत ह्या गोष्टींमध्ये, डिझाईन्समध्ये स्पेशली. तर जेव्हा मी सुरुवात केली होती, तेव्हा अजून हा इतका मोठा व्ह्यू डोळ्यासमोर नव्हता. नव्हतं. सो त्याच्यामुळे फॅशन क्लोसेट हं, ह्या नाव होतं. पण K2 जे आहे, सो माझं नाव केतकी हं. आणि मला घरात आपण टोपण नाव जे म्हणतो ते केतू म्हणून बोलवायचे. सो जेव्हा आम्ही ठरवलं, की काय आपण नाव ठेवायचं, एक ब्रँड जर उद्या असेल, तर नाव काय असावं? तर त्यात असं झालं, की आज माझ्यातलीच ती एक प्रतिमा असणार आहे. तर ती माझ्या क्रिएटिव्हिटीमधनं होती. तर माझ्याच नावाचं एक हिडन नेम त्याच्यामध्ये असावं. सो दॅट्स हाऊ इट्स बिकम के आणि 2 टू. ओके. न्यूमरिकल 2. केतूचं केटू. K2 आणि K2 हा उंच शिखर आहे. सो ते एक असं होतं, की तसाच आपण नेहमी उच्चांक गाठावा. ही वेगळी गोष्ट आहे ह्या खरं नावामागची. अगदी. केटू फॅशन आहे आणि तसं स्टाईल बाय केटू सुद्धा आहे. येस. सो मला ह्या दोघांमधला फरक आणि हे दोन्ही पेजेस येस. बद्दल सो आवडेल. स्टाईल बाय K2 हे आहे, की ज्याच्यामध्ये मी त्यांच्या गरजांनुसार त्यांच्यासाठी आउटफिट्स, त्यांचं लूक डिझाइन करते आणि अरेंज करते. आता तुम्ही पाहिलं असेल तर मी खूप सगळे शो केलेले आहेत. सारेगमपा हो. केलेला आहे. त्याच्यानंतर होम मिनिस्ट्रेस केलेला आहे. हास्यजत्रा केलेला आहे. तर सगळ्यांची रिक्वायरमेंट खंड नसते. त्यांची प्रत्येक वेळेस त्यांना डिझायनर आउटफिट्स लागतात. काहीतरी वेगळं लागतं. मेल्सचं तर खूपच वेगळं पूर्ण प्लॅटर असतं. सो त्यांच्यासाठी त्या प्रकारच्या दुसऱ्या डिझायनर्सकडनं गोष्टी अवेलेबल करणं, त्यांचा लूक स्टाईल करणं आणि ते फायनल आउटपुट काढणं. दॅट एव्हरीथिंग कम्स अंडर स्टाईल्ड बाय K2. K2 फॅशनमध्ये आपण म्हणू शकतो, की मी सगळं माझं खणाचं, माझ्या क्रिएटिव्हिटीचं सगळं आहे. आणि केतकी आशिष म्हणून जे माझं पर्सनल आहे, त्याच्यामध्ये मला जितक्या माझ्यासारख्या दिसतात, खूपदा तुम्ही पाहिलं असेल,
तर त्यांना मी तिथे कसं प्रमोट करून मला मोठं करता येतं, किंवा मग आपलं कल्चर. हं. त्या माझ्या पेजवर तुम्ही बघितलं असेल तर मी खूपदा काही ना काहीतरी त्याच्यावर ऍक्टिव्हिटीज करत असते. सो तिथे मी तसं ह्या सगळ्या गोष्टी सॅग्रिगेट केल्यात. खूपदा माझ्या पर्सनल पेजवरनं 6 मिलियन 10 मिलियन अशा गेलेल्या आहेत, बट आय नेव्हर इन्क्लूड दॅट पोर्शन इन K2. किंवा इकडे कधी कधी खूप व्ह्यू गेलाय, तो मी फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी, फॉलोवर ते एक आपण म्हणतो ना की ते फिल्टर लावलेलं आहे, बरोबर. की हे आपलं क्लोदिंग ब्रँडचं पेज आहे आणि इथे हे इतकंच आहे. सो ते पर्सनल आहे, तिथे ते तितकंच आहे, असं सॅग्रिगेट केलेली आहेत. खूप छान. आय की होप. मला ना खूप छान वाटलं तुझ्याशी आज गप्पा मारून. सेम कारण हिअर. मेन म्हणजे मला काय आवडलं माहितीये, तू छोट्या गोष्टीतून हा सगळा काही प्रवास सुरू केला, जिथे मला येस. वाटतं की सपोर्ट हा तुला तुझ्या स्वतःचा खूप महत्वाचा होता येस. आणि तो मिळाला. आणि तुझं जे आहे की आजही तू ग्राउंडेड आहे. आजही तू त्या सगळ्यांना थँक यू म्हणतेस आणि त्यांना धरूनच, की ज्यांनी तुझ्या प्रत्येक टप्प्यावरती तुला साथ दिलेली आहे. येस. आणि येस. तुझं जेव्हा हे शिखराचं जे उंच स्वप्न सुद्धा आहे, त्यात सुद्धा तू तुझ्यासारख्या नारींनाच बघते. की त्यांना येस. तू प्रोत्साहन सुद्धा देते आणि म्हणते की तुला तिथे सुद्धा अशाच नारी हव्यात. आणि आपण म्हणतो येस. ना, कधी कधी आपण म्हणतो की बाईच बाईची दुश्मन असते, पण इथे होय. मी म्हणेन की तू बाईचा सपोर्ट आहे अगदीच, आणि ते अगदीच, करतेस म्हणून. अगदीच, अगदीच. आणि असलंच पाहिजे मला असं वाटतं. कारण का बिइंग अ वुमन आपल्याला आपलं बॅटल माहिती आहे काय आहे. मग तिच्यातही तिच्याही बॅकग्राऊंडला ते बॅटल असणारच आहे. ते एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन बघण्यापेक्षा मला असं वाटतं की जेव्हा सगळ्या जणी एकत्र येऊ ना, तेव्हा जसं आपण म्हणतो, अगदी आपण गाय जरी म्हटली, तर गाय ही शेवटी स्त्रीलिंगी आहे. हो. तुम्ही करताना डोक्यात पुण्य ठेवा. तुम्ही डोक्यात हे ठेवा, की मला ना एक गाय पाळायची आहे आणि मला तिचं हे करायचंय. ती गाय तुम्हाला ना दूध देते, तूप देते, पनीर देते. सगळं तुम्हाला येणार आहे. येस. पण करताना भाव चांगले ठेवा. त्याच्यामागे उद्देश वाईट ठेवू नका. नक्कीच मला वाटतं वेगवेगळ्या रूपात तुम्हाला प्रॉफिट हे येणारच आहे. खूप छान. मी काही प्रश्न काढलेत रॅपिड फायर. जाता ओके. जाता मी ते तुला विचारते. येस. स्केचिंग की लाईक म्हणजे तुझं हे जे डिझाइन आहे ते स्केच करणं आवडतं की शॉपिंग आवडते? शॉपिंग. लेट नाईट वर्क की अर्ली मॉर्निंग? लेट नाईट. लेट नाईट. जेव्हा एखादा क्लायंट बोलतो की मॅडम बजेट ज्यादा आहे, थोडा कम करो ना, तेव्हाची तुझी रिॲक्शन कशी असते? तेव्हा मी इतकंच म्हणते, की ना क्रिएटिव्हिटी आहे ना, सो डोंट बार्गेन. हो. फॅशन म्हटलं की फॅशन इमर्जन्सी अचानक खूप वेळेला येतात. मग त्यावेळेला येस. तुझ्या पर्समध्ये कुठली गोष्ट असते? सुई, धागा की सेफ्टी पिन? सेफ्टी पिन. ओके. ह्या न्यू डिझाईन्स ज्या काही सगळ्या येतात, त्याच्यासाठी कुठली अशी गोष्ट आहे किंवा एखादी ऑकवर्ड मोमेंट तुला आठवते, की तिथे तुला ही एखादी भन्नाट अशी डिझायनरची आयडिया सुचली? हो, 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 हो. खूपदा झालंय हे मला. इनफॅक्ट हे विठ्ठल रुक्मिणी वगैरे हे जे सगळं आहे कॉन्सेप्ट, हा मला चालता बोलता रस्त्यात सुचतो आणि मी पटकन मोबाईलमध्ये नोट केलेला आहे, किंवा मी पटकन माझ्या स्टुडिओच्या नंबरवर पाठवलंय. मी जे पाठवते ते फक्त सेव्ह करा. मी आल्यावर सांगते माझ्या डोक्यात काय आहे ते. हो, हो. म्हणजे चालता जसं फिरता कुठेही पटकन हे हो, तुला कारण का मी मुळात फॅशन डिझायनिंगचं कुठलं शिक्षणच घेतलं नाहीये. हो. आय डोंट हॅव एनी सर्टिफाईड नॉलेज रिगार्डिंग दिस. सो त्याच्यामुळे आय कॅन स्केच. मला बरोबर. हातात तुम्ही पटकन सुई धागा दिला ना, तर मी ते सगळं करू शकत नाही. पण त्या आउटफिटला कसं ऍडजस्ट करायचे त्याची टेक्निक्स मी पटकन सांगू शकते. खूप छान. हेच म्हणून तर मी म्हणते ना, की दिस वॉज अ पॅशन. पुस्तकी ज्ञान न घेता फक्त प्रॅक्टिकल ह्याच्यावर तुमचं डोकं किती चालतंय, स्वतःच्या ह्याच्यावर. तुमचे स्वतःचे विचार काय आहेत? आता एखाद्या गोष्टीला बघणं, आणि मी म्हणत नाही प्रत्येकाच्याच डोक्यात स्वतःहून सुपीक आयडिया येतच नसतात. अगदी कितीही मोठ्या मोठ्या डिझायनर्सची सांगा. पण कुठून तरी इन्स्पायर्ड होणं, कुठल्या तरी एखाद्या, आज मी हम्पीला गेले होते, तर हम्पीच्या मंदिरांवर मी डिझाईन्स बघितल्या काही. सो त्याचे मी फोटोज काढले. हत्तीचा एक प्रकार होता त्याच्यावर. सो आता मी तो प्लॅन करते, की तो मी माझ्या साडीवर कसा. पण केतकी हे कधी तुला असं कळालं, की नाही माझ्यामध्ये हे काहीतरी वेगळं गुण आहे किंवा टॅलेंट आहे आणि हे काहीतरी आपण अभ्यासातनं नाही शिकलेलो आहे. उपजतच आपल्यामध्ये हे कुठेतरी उपजत आहे असं? हे ना मी म्हणेन, की हे माझ्यापेक्षा जास्त, म्हणून मी तुला पहिलाच शब्द कारागीर जो वापरला, तर ह्यासाठी, कारण का मी माझ्या एका डिझायनर, म्हणजे शिंपीच म्हणूयात आपण त्याला, मास्टरकडनं सगळ्या माझ्या क्रिएटिव्हिटी डिझाईन्स बनवून घेत होते आणि तिकडनं मी शिफ्ट होत होते. शिफ्ट होताना तो मला मास्टर म्हटला, की "मॅडम आप ना शुरू करो, बिझनेस शुरू करो. आप क्लाइंट्स का ऑर्डर लो, डिझाइन आप डिसाइड करो, मैं सब आपको बनाकर दूंगा." मी म्हटलं, "तू कसं शक्य आहे?" म्हटलं, "माझ्याकडे दुकान नाही, काही नाही, घर आहे. मैं हफ्ते में एक बार आऊंगा, आप सिर्फ बोलो की आप करके दोगे, मैं आप जैसा बोलेंगे वैसा करके दूंगा." मी म्हटलं, "पण काय तुला असं वेगळं हे वाह! हां. दिसतंय?" तो म्हणतो, "मी आज गेले 12-13 वर्ष इथे काम करतोय ह्या डिझायनर शॉपमध्ये.
तो म्हटला कोणीही जर इथे येऊन स्वतःची अक्कल सांगत नाही, सगळं हा आप लोग बताओ कैसा. आणि आजपर्यंत तुम्ही एकही आउटफिट आमच्याकडनं विचारून केला नाही. आणि जेवढे मी तुमचे बनवले ते सगळे वेगळे प्रकार बनवलेत. तुम्ही मला मॅनिक्विनवर दाखवून दाखवून हे असं शिव, हे तसं शिव, ह्याचा असा काऊल काढ, तसं काढ. तो म्हटला तुमच्यामध्ये इनबिल्ट आहे ते. तुम्ही ह्याला घेऊन चला पुढे. मी येतो तुम्ही आणि काय तो म्हटला तुम्हाला काय इन्व्हेस्टमेंट आहे? तुम्ही फक्त घरातनं बसा, क्लायंट आणा, डिझाईन्स तुम्ही डिसाईड करा. मी हवं तसं तुम्हाला सगळं बनवून देतो. सो एक असतो ना, की विचारांनी कारागीर आणि तो करणारा तोही तितकाच उत्तम लागतो. बरोबर. नाहीतर माझ्या फक्त विचारांचं काहीच झालं नसतं. सो त्याची जेव्हा उत्तम सांगड घातली गेली ना, तेव्हा त्या गोष्टी समोर दिसत गेल्या. आणि एक वेळ आली जसं मी तुला सांगितलं, की आधी मी त्यांचे जुन्या साड्या घेऊन, की हो, बाबा हो. उगाच त्यांना नाही आवडलं तर फार त्यांना हर्ट होऊ नये, की काय हे करून ठेवलं हे मी. सो तसं करून जी मी सुरुवात केली होती, तर एक वेळ अशी आली, "एक काम कर ना, तूच फॅब्रिक घे, तूच सगळं कर आणि तूच डिसाईड कर." तो पॉइंट मला ब्रेक इव्हन पॉइंट मला कळला, की आता आय कॅन ओपन माय क्लोथिंग ब्रँड. का आता आपण जे करतोय ना, ते लोकांना आवडतंय. आणि तिथून तो स्पार्क आला आणि या येस. केटूची सुरुवात झाली असं मी येस, म्हणेन. येस. खूप छान. केटू फॅशन तू आहे डिझायनर. आत्ता सध्या तुला असं कुठलं ट्रेंड वाटतं, की जो वर्स्ट आहे फॅशन वाईज आणि जो चाललाय? हां, म्हणजे जे आहे ना, आपण आता म्हणतो नथिंग पर्सनल, पण आता पैठणी आहे किंवा खण आहे, त्या फॅब्रिकला घेऊन जो काहीही करणं चाललंय, सो ते मला वाटतं, की कुठेतरी त्याच्यावर थोडासा कंट्रोल असावा. काही गोष्टींचं भान असावं. आपण कुठे वापरतोय, कसं वापरतोय. आय टोटली अंडरस्टँड एव्हरीवन हॅज देअर ओन चॉईस अँड टेस्ट, बट डोंट फॉरगेट, की एंड ऑफ द डे ना, भारताचा हा एक ना एक ही परंपरा आहे, एक ओळख आहे. आज जसं मी म्हटलं, की प्रत्येक साडीला त्याचं एक वैशिष्ट्य आहे. खण उत्तर कर्नाटकातला आहे. तर म्हैसूर सिल्क हे साऊथ कर्नाटकातला आहे. सो असं प्रत्येक आज कंची साडीला महत्त्व आहे. आपण पटकन कंचीपुरम म्हणतो. हो. आपण चेन्नईशी कनेक्ट होतो. तर त्या प्रत्येकांना एक महत्त्व आहे. तर ते जाता कामा नये, ते हलता कामा नये, त्याची कोणीतरी मजाक उडवता कामा नये. असं काहीतरी करा, की खाली कमेंट्स ना छानच आले पाहिजेत. आय टोटली अंडरस्टँड, की ते आपल्या हातात नाहीये. कोणाला आवडतंय, की कोणाला नाही आवडत आहे. पण त्याच्याबरोबर इतकंही खेळू नका त्या फॅब्रिकसोबत, की त्याचं ना महत्त्व निघून जाईल त्यातनं. थँक म्हणून मी पुन्हा एकदा केतकी तुला तुझ्या ह्या सगळ्या विचारांना, तुझ्या थॉट्सला आणि केटू येस. फॅशनला सुद्धा काय सांगशील जाता जाता आपल्या व्ह्युअर्सला, तुझ्या फॅन्सला जे केटू फॅशन फॉलो करतात त्या सगळ्या फॉलोअर्सला आणि तुझ्यासारखंच हा आजचा आपला हा इंटरव्ह्यू पॉडकास्ट ऐकून ज्या कोणी घरी असतील आणि त्यांनाही येस. वाटत असेल अच्छा ही न शिक्षण घेता सुद्धा आज एवढं करू शकते मग मी येस. पण करू शकते त्यांच्यासाठी काय मेसेज तर देशील? आधी तर सगळ्यांचं मनःपूर्वक आभार. कारण का आज तुमचा एवढा चांगला फॉलोवर्स आहे, टप्पा आहे. त्याच्यामुळे तुम्हीही मला आज ओळखताय, हे नक्कीच आहे. आणि म्हणून आज मी जी इथे सुद्धा बसले आहे ना, त्यातही त्यांचा कुठेतरी हातभार आहे. तर त्यामुळे सगळ्यात आधी त्या सगळ्यांना थँक घरच्यांना नक्कीच थँक की आधी विश्वास नसला जरी ना, तरी आता खूप कौतुक आहे. सो त्यासाठी थँक आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मी तेच सांगेन, की ज्या मैत्रिणी मला बघतायत आणि तुम्हाला माझ्यात तर तुम्ही 10% जरी इन्स्पायर्ड झाला असाल, तर त्याला 90 मध्ये बदला अजून आणि सातत्यात आणा. आणि 3च गोष्टी मी नेहमी सांगते. एक म्हणजे स्वप्न बघा. स्वप्न बघितली तरच ती पूर्ण होतात आणि त्याला बघायला कुठलाच टॅक्स लागत नाही. तर स्वप्नही बघा. थोडे पेशन्स ठेवा, ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि हार्ड वर्क करत राहा. कारण का शॉर्टकटनी कुठलाच सक्सेस गाठता येत नाही. देअर इज नो शॉर्टकट फॉर टू अचीव्ह अ बिग सक्सेस. मी नवभारत नवराष्ट्राकडनं तुला ऑल द बेस्ट म्हणेन तुझ्या ह्या केटू Thank फॅशन you. आणि स्टाईल बाय केटू ह्या सगळ्यांसाठी तुझ्या फ्युचरसाठी आणि येस. वेळात वेळ काढून तू इथे आलीस त्यासाठी खूप खूप मी धन्यवाद. तुला सुद्धा थँक करीन. खूप Thank you. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना. थँक एक यू. असा इंटरव्ह्यू कमी पण एक असं ना मुलाखत आणि गप्पा गप्पा संवाद सेशन असं मला झाला. आवडलं. विषय खूप भारी खूप होता. छान, तुझे खूप छान. प्रश्न खूप छान होते. सो थँक थँक सो यू मी मच. म्हणेन पुन्हा एकदा कारण तुझी येस. उत्तरं अशी होती की मला वेगवेगळे अजून प्रश्न सुचत होते थँक आणि तू सुद्धा खूप छान गप्पा मारल्या पूर्णपणे फ्री होऊन त्यासाठी येस. थँक्यू. थँक येस. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तसंच केतकी सोबतचा हा संवाद ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत जाता जाता आपल्या नवराष्ट्र या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.